आमच्याकडे असे गर्भवती माता आहे की त्यांच्या पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस त्यांना खूप कॉम्प्लिकेशन झाले. म्हणजे बीपी वाढला, शुगर झाली, पायावरती सूज आले, प्रीक्लाम्सियामध्ये गेले, एक मेडिकल कंडिशन आहे. आणि या 9 महिन्याच्या प्रोग्रामला त्यांनी फॉलो केलं. आणि सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळेस या गर्भसंस्कारामधून त्यांना बीपी नाही वाढला, शुगर आली नाही, पायावर सूज नाही, प्रीक्लाम्सिया नाही, कुठला त्रास नाही, कॉम्प्लिकेशन नाही, कुठलं ऍडिशनल इंजेक्शन नाही, गोळी नाही. मग ते स्त्रोतज्ञांकडे गेले, त्यांनी चेक केलं आणि त्यांनी सांगितलं की अंगावरून पाणी जाते आणि आपलं बाळ पाण्यामध्ये जिवंत आहे. पूर्ण पाणी निघून गेलं तर बाळ गुदमरायला लागतं. त्यामुळे पूर्ण पाणी जाण्या अगोदर आपल्याला त्याला सीझर करून बाहेर काढायला पाहिजे. ओके. आता नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी जे काही ऍस्पेक्ट आहेत, जे त्यांनी त्या प्रेग्नन्सी जर्नी फॉलो केलेत, बऱ्याच गर्भध्यान आहे, गर्भसंगीत आहे, योग आहे, प्राणायाम आहे, गर्भसंवाद आहे, ऍडमिट झाले, ही पॅरल प्रोसेस चालू आहे, आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि ऍडमिट झाल्यानंतर रात्री 1 वाजता त्यांना कळा यायला सुरुवात झाली. आणि शॉकिंग म्हणजे पहाटे 4:23 त्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली. वा. गर्भसंस्कार हे आपण नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी पण घेऊ शकतो का? म्हणजे पण आता कळा यायला लागलेत, पण त्या कळा कशा घ्यायच्या ह्याच्या ट्रिक्स आहेत. ओके. त्या गर्भवती मातांना माहित नाही तरी प्रॉब्लेम आहे. आता कळा घेते, पण ते घेत असताना आपण श्वासावरती कसा कंट्रोल करायचा, त्याला ब्रिदिंग टेक्निक्स म्हणतात. ते कसं आहे ते माहित नसेल तर मग ते घेऊन घेऊन थकून जाते ते गर्भवती माता. इकडे सिस्टर म्हणते घ्या कळा, डॉक्टर म्हणतात काळा घ्या तुम्ही, बाळा कसं नॉर्मल डिलिव्हरी व्हायची, त्याचं प्रेशर आणि वाढतं. मग आता माझी नॉर्मल होत नाही काही, ही भीती वाटली तर होतच नाही. बरोबर. कारण हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतो. डिलिव्हरी ही नॉर्मलच आहे. निसर्गाने डिलिव्हरी ही नॉर्मल आपसुकच आहे. नॉर्मल शब्द जोडण्याची गरजच नाही, ती नॉर्मलच व्हायला पाहिजे. जी नॉर्मल होत नाही ती अबनॉर्मल आहे. खूप लोकांना बाळ होत नाही, वंध्यत्व, इन्फर्टिलिटी फेस करतायत. 1 वर्ष, 2 वर्ष, 3, 5, 10, 12 वर्षांची इन्फर्टिलिटी फेस करणारे आमच्याकडे खूप सारे पेशंट्स आहेत, ते त्यांना बाळ होत नाही. तर ज्यांना बाळ होत नाही त्यांच्यामध्ये बाळ होण्याच्या प्रोसेसमध्ये गर्भपूर्व संस्कार खूप महत्वाचा आणि मेजर रोल पार पाडतात. त्याच्यामुळे त्यांना गर्भधारणा करता येते. स्ट्रेस फॅक्टर हा खूप हायलाइटेड पॉईंट आहे. ऑलवेज दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढते आणि त्याचे होणारे प्रेग्नन्सी जर्नीमध्ये गर्भवती मातेवरती आणि बाळावरतीचे दुष्परिणाम म्हणून आपण त्याला अकाली प्रसूती होणं, कमी वजनाचं बाळ होणं, बाळामध्ये अपंगत्व येणं, अशा खूप साऱ्या गोष्टी ज्याच्यामुळे होतात. बीपी, थायरॉइड, शुगर प्रेग्नन्सी जर्नीमध्ये आपण कॉमन गोष्टी बघतो. प्रेग्नन्सी जर्नीमध्ये अगोदरच्या प्रेग्नन्सीमध्ये जर काही फॅमिली हिस्ट्री असेल की बाळामध्ये अपंगत्व येते किंवा थायरॉइडचा काही प्रॉब्लेम होतोय, मिसकॅरेज खूप 2 वेळा 3 वेळा झाले, IVFच्या सायकल फेल गेले, तर त्या केसमध्ये पण गर्भस्थापना हा गर्भपूर्व संस्कार केलाच पाहिजे. खूप वेळा त्यांचे मिसकॅरेज झाले, ऑलमोस्ट 4 टाइम्स मिसकॅरेज झाले, 4 वेळा मिसकॅरेज झाले. गर्भपूर्व संस्कार त्यांनी कम्प्लीट राबवला, फॉलो केला आणि खूप डेस्परेटली आणि डेडिकेशनने सगळ्या गोष्टी केल्या. आणि 5 वेळा त्यांची प्रेग्नन्सी राहिली, ती कम्प्लीट केली आणि त्यांचं बाळ आता व्यवस्थित आहे. IVF जरी करायचंय तरी आम्ही त्यांना हा प्रोग्राम सांगतोच. ओके. IVF मध्ये स्त्री आणि पूर्वी एकत्र आणण्याचा एवढा एकच पार्ट बाहेर केला जातो, बाकी सगळं बॉडीतच आहे. बरोबर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा हा जो पॉडकास्ट होणार आहे तो गर्भसंस्कारवर होणार आहे. तुम्ही सुरुवात पाहून तुम्हाला समजलं असेल की बऱ्याच डीपली गोष्टी आज आपण ह्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत. आणि जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर श्रीमंत पवार आणि ते गर्भसंस्कार एक्सपर्ट आहेत. बऱ्याच लोकांना गर्भसंस्कार हा विषय माहिती नाही आहे, परत बऱ्याच जणांसाठी हा विषय नवीन आहे. गर्भसंस्कार हे का महत्त्वाचं आहे ते आज जाणून घेणार आहोत. परत गर्भसंस्कार सोडून बऱ्याच लोकांना प्रेग्नेन्सीमध्येही प्रॉब्लेम्स असतात, तर ते पण आपण कसे सॉल्व्ह करू शकतो ते आज जाणून घेणार आहोत. तर पॉडकास्ट जो आहे तो शेवटपर्यंत पहा. नमस्कार सर. नमस्ते. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सर. थँक्यू. तर तुम्ही तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन आपल्या ऑडियन्सला करून द्या. डेफिनेटली. मी डॉक्टर श्रीमंत पवार. 13 वर्षांचा अनुभव आहे गर्भसंस्कार या क्षेत्रामध्ये. आम्ही आमच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये असताना इंटर्नशिपपासून ह्या गोष्टींचा आम्हाला असं जाणवलं की अशा खूप महत्त्वाच्या गोष्टी ज्या सर्वसामान्य लोकांना माहीत नाहीत, त्याच्यामुळं खूप गोष्टींपासून ते वंचित राहत आहेत. आणि याच्यासाठी आपण खूप चांगलं आणि मोठं काम केलं पाहिजे म्हणून 13 वर्षापूर्वी जननी गर्भसंस्कारची स्थापना केली. अच्छा. तेव्हापासून ऑल ओव्हर इंडिया, आउट ऑफ इंडिया खूप सारे आमच्याकडे ऑलमोस्ट मोर दॅन 50,000 50,000पेक्षा जास्त गर्भवती मातांनी आतापर्यंत जननी गर्भसंस्कारमधून गर्भसंस्कार करून घेतलेले आहेत. अच्छा. आणि हे गर्भसंस्कार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने सुरुवातीपासून अवेलेबल आहे. पॉडकास्ट पुढे नेण्याच्या आधी मला असं वाटतं की तुम्ही एक थोडीशी प्रोसेस सांगा, ही कशी असते. म्हणजे गर्भसंस्कारासाठी जेव्हा तुमच्या इथे येतात त्याच्यानंतर कसं वर्क करते. ऍक्च्युली गर्भसंस्कार ही गर्भधारणा झाली. आता प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली, UPT पॉझिटिव्ह आली, बाळ राहिले, कळाल्यापासून गर्भसंस्काराची जर्नी चालू होते, ते टिल डिलिव्हरी पण चालते. अच्छा. मग या प्रोसेसमध्ये प्रेग्नन्सी राहिल्यापासून प्रत्येक महिन्याला
किंवा प्रत्येक ट्रायमिस्टरला म्हणूयात, पहिले 3 महिन्याचं फर्स्ट ट्रायमिस्टर, मधल्या Okay. 3 महिन्याचं सेकंड ट्रायमिस्टर, शेवटच्या 3 महिन्याचं थर्ड ट्रायमिस्टर. त्या ट्रायमिस्टर वाईज असे काही प्रोग्राम रन केले जातात की जसं मी अच्छा. आता सांगितलं की बाळाचे प्रत्येक महिन्यामध्ये कुठले ना कुठले अवयव बनतायत, काय बनतायत, सिस्टम हा. बनतायत, त्याचे काहीतरी बॉडीचे पार्ट बनतायत. तर त्या त्या कालावधीमध्ये त्या सिस्टमला, त्या अवयवाला व्यवस्थित बिल्ड करण्यासाठी सपोर्ट करणारे आपल्याला प्रोग्राम रन करायला लागतात. हा. आता ते गर्भसंस्कारामध्ये इन्क्लुडेड आहेत. याच्यामुळे काय होतं, एकतर प्रेग्नन्सी जर्नीमध्ये असणारे कंप्लेंट्स आहेत, गर्भवती मातेला होणारे त्रास आहेत, हा. हे मोर दॅन 99% आपल्याला कमी करता येतात. अच्छा. त्याचा इफेक्ट इथं एवढाच मर्यादित नाही, त्याचा परिणाम बाळाच्या डिस्कम्फर्टवरती पण आहे. म्हणजे गर्भवती मातेला तिला होणारा त्रास कळतो, बाळाचा काय डिस्कम्फर्ट आहे बऱ्याच वेळा तिला कळत पण नाही. इव्हन बाळ जन्माला आल्यानंतर पण 2-2 वर्षापर्यंत बाळाचे डिस्कम्फर्ट कळत नाही. करेक्ट. पण ते बाळाला डिस्कम्फर्ट नाहीच झालेले चांगले, झाल्यानंतर कळून त्याच्यावरती विचार Right. करण्यापेक्षा आधीच प्रिकॉशन घेतलेलं मग बरं. ते बाळाचे डिस्कम्फर्ट पण आपल्याला कमी करता येतात. डिलिव्हरीची प्रोसेस पण गर्भसंस्कारामध्ये एकदम स्मूथ आणि फॅन्टॅस्टिक होते. ओके. आणि बाळ जन्माला आल्यानंतर डिलिव्हरी नंतर आईचं जे शारीरिक बदल घडतात, हा, स्ट्रेच मार्क हा. आहेत, वेट गेन आहे आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, ह्या गर्भसंस्कारामध्ये त्याला आळा बसतो किंवा ते थांबतं किंवा ते कॉम्प्लिकेशन होत नाहीत आणि बाळ हेल्दी, गुडगुडीत, हसरं आणि विलक्षण बुद्धिमत्ता असणार आपल्याला मिळवता येतं. तर ओके. ह्या सगळ्या प्रोसेससाठी या 9 महिन्याच्या कालावधीला प्लॅन केलं जातं. अच्छा. आणि मग त्या टप्प्यात त्या गर्भवती मातेचे रिपोर्ट्स काय आहेत, सोनोग्राफी काय सांगते, ओके. ते सगळे रिपोर्ट्स बघून त्याच्यानुसार त्यांचा प्रोग्राम डिझाईन होतो आणि मग ते फॉलो करून घेतलं जातं. आणि थोडक्यात गर्भसंस्कार ह्या 9 महिन्यात काय करायचे, तर एक त्या गर्भवती मातेची एक आचरणाची पद्धत आहे. आयुर्वेदशास्त्रात त्याला गर्भिणी परिचर्या म्हटले, ओके. की गर्भवती मातेने दिवसभरात काय केलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, सगळं डिटेल इत्यंभूत वर्णन केलंय. त्याला फॉलो करणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. अच्छा. Yes. म्हणजे तो 9 महिन्याचा जो काळ असतो त्याला प्रॉपर डिझाईन केलेलं असतं. येस येस. पण समजा जर आता कुणाला 5व्या-6व्या महिन्यामध्ये इंटरेस्ट आलाय, नाही तर जे प्रेक्षक आपला हा पॉडकास्ट आता पाहत आहेत ते ऑलरेडी 5-6 महिन्यापासून म्हणजे गर्भधारणा झाली आहे त्यांची आणि ते प्रोसेसमध्ये आता 4-5 महिन्यावरती त्यांची डिलिव्हरी आले, तर ते नाही घेऊ शकत का म्हणजे मध्येच? हा खूप छान प्रश्न विचारला, कारण खूप सारे आम्हाला असे पॅरेंट्स हा. विचारतात की डॉक्टर साहेब ते सगळं तुम्ही सांगितलात, पण आमचा ऑलरेडी आता 5वा महिना आहे, 7वा महिना आहे, ज्यांचा 8वा 9वा महिना चालू आहे त्यांना तर आणि थोडंसं वाटतं की अरे माझ्याकडे काही आता फायदा दिवस- नाहीये. हा काय उपयोग नाही हा, मला. हा. आणि ह्याचं प्रमाण पण बघायला मिळतं की शेवटचा 1.5-2 महिने असताना फार त्याचा विचार पण नाही केला जात. पण मला प्रकर्षाने सांगायचे की तुमच्याकडे जे दिवस आहेत ते सगळ्यात पॉवरफुल आणि सुपेरियर आहेत. म्हणजे एखाद्या गर्भवती मातेने सेकंड मंथ पासून गर्भसंस्कार करायला पाहिजे का, तर डेफिनेटली करायला पाहिजेत. पण याचा अर्थ तुम्ही 7व्या महिन्यात करू शकत नाही अशातला भाग नाही. उलट काय आहे, पहिल्या 3 महिन्यामध्ये बाळाची जी ग्रोथ आहे, त्याच्यानंतरच्या 3 महिन्यात आणि त्याच्यानंतरच्या 3 महिन्यातली ती ग्रोथ खूप फास्ट आहे. त्यानंतर म्हणजे शेवटच्या 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यात बाळाचे सगळे अवयव बनले आहेत, सगळे त्याचे सेन्सरी ऑर्गन डेव्हलप झालेत, म्हणजे ज्ञानेंद्रिय त्याचे पूर्ण विकसित झालेत. आता बाळाला ते कळायला लागते त्यावेळेस. त्यामुळं दुसऱ्या महिन्यात गर्भसंस्कार करताना 10 दिवस काम केल्यानंतरचा जो परिणाम मिळतो तो एखाद्या गर्भवती मातेने 8व्या महिन्यात तो 2 दिवस केल्यानंतर परिणाम मिळवता येतो. ओके. आणि ते त्या पद्धतीने बाळ डेव्हलप होत गेलेलं असतं. बरोबर. आणि आपसुकच शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे शेवटच्या 2-3 महिन्यामध्ये गर्भवती माता ऑलमोस्ट वर्किंग जर असली तर ती सुट्टीवर असते किंवा फार तिला काम म्हणजे करायला दिलं जात नाही किंवा काळजी होऊन घरीच राहतात, तर त्यावेळेस वेळ पण भरपूर असतो. राईट. म्हणजे एखाद्याला असं वाटलं की सेकंड महिन्यामध्ये मला गर्भसंस्कार करता आले नाहीत किंवा मला माहिती नव्हतं आणि आता मग मला 7व्या-8व्या महिन्यात उपयोग आहे का, तर 7व्या-8व्या 9व्या महिन्यात आणि खूप छान पद्धतीने आपल्याला त्याचे परिणाम मिळवता येतात. मग आता प्रश्न असा पडेल की मग सेकंड महिन्यापासून करायचं का नाही. बरोबर. तर हा पॉईंट पण खूप महत्वाचा आणि मी याचं छानसं एक्झाम्पल देऊन सांगतो म्हणजे लक्षात येईल की त्या वेळेला इम्पॉर्टन्स काय. की समजा मी तुमच्याकडे आलो, तुमच्या घरी गेस्ट म्हणून मी आलो, पण मी अचानकच आलो, म्हणजे तुम्हाला माहिती नाही, मी बेल दावली, मी तुमच्या दारात आहे, मी तुमचा गेस्ट आहे, तर तुमची थोडी तारांबळ होईल, काय अचानक आले, आता मला पाहुणचार करावं लागेल, सोडून तर नाही जाऊ शकत, चहा पाणी काहीतरी व्यवस्था. आणि मग प्रायोरिटी सगळी त्या काय म्हणत पाहुणचारावरती फोकस करायला लागते. मग हे झालं 8व्या-9व्या महिन्यात गर्भसंस्कार केल्यासारखी की प्रायोरिटी तुम्हाला द्यायला लागेल. पण जर मी प्री प्लॅन करून आले की मी तुम्हाला सांगितलंय, मी तुम्हाला काय सांगितलंय की नाही सागर सर मी असं नेक्स्ट संडेला वगैरे येणार आहे तुमच्याकडे, तर तुम्ही प्री प्लॅन आहेत,
माझ्यासाठी काय जो पाहुणचार करायचा आहे किंवा जो डिस्कशनचा पार्ट आहे वॉटेवर, त्याच्यासाठी तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग करता. तुम्हाला तुमचं रुटीन शेड्यूल फार डिस्टर्ब करायची गरज नाही पडत. म्हणजे जेवण बनवायचं तर धावत पळत भाजी आणायला नाही जायला लागणार, बरोबर. आठवड्याभरात रुटीन शेड्यूल मध्ये प्लॅन होईल. राईट. अचानक आलंय की मग धावपळ, पटकन जाऊन काहीतरी आणायचं, पाहुणचार करायचं, तर त्यावेळेस प्रायोरिटी द्यावीच लागते. म्हणून सेकंड मंथ पासून येणाऱ्या लोकांना खूप कमी कालावधीमध्ये रेग्युलर सायक्लिक मध्ये ह्या सगळ्या प्रोसेस केल्याचे परिणाम खूप चांगले मिळतात. फक्त तुम्ही शेवटच्या 1 महिन्यात 2 महिन्यात आला तर तुम्हाला प्रायोरिटी जास्त द्यायला लागते, पण तुम्हाला इक्वल बेनिफिट मिळवता येतो. बरोबर. मग तुमचं शेड्यूल डिस्टर्ब तुम्हाला करून ह्या सगळ्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं लागतं त्यावेळी. येस राईट. पण आधीपासून केलेलं फायदेशीर. डेफिनेटली. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल परीक्षेचा कालावधी वर्षभर रोज 4 तास अभ्यास केला, कधी चांगला शेवटच्या महिन्याभर रात्रंदिवस करण्यापेक्षा हा डिफरन्स फक्त आपल्याला बघायला मिळतो. राईट. तर सागर सर, हे म्हणजे आता आपण 9 महिन्यात जो प्रोग्राम केला आणि कुठल्याही महिन्यात आपण प्रायोरिटी देऊन हे सगळं बेनिफिट साध्य करू शकतो, ह्याचं मला तुम्हाला एक छानसं उदाहरण सांगून सांगायला डेफिनेटली आवडेल. प्लीज. आमच्याकडे असे गर्भवती माता आहे की त्यांच्या पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस त्यांना खूप कॉम्प्लिकेशन झाले. अच्छा. म्हणजे बीपी वाढला, शुगर झाली, पायावरती सूज आले, मग ते प्रीक्लाम्सियामध्ये गेले, एक मेडिकल कंडिशन आहे. आणि शेवटच्या महिना पूर्ण महिनाभर ICUत ऍडमिट होऊन खाणं पिणं शी शू सगळं झोपून करूनच त्यांची डिलिव्हरी झाली आणि ते बाळाला घेऊन आले. सेकंड प्रेग्नन्सी राहिली तेव्हा त्यांना गर्भसंस्काराबद्दल माहिती मिळाली, जननी गर्भसंस्कारची इन्फॉर्मेशन घेतली, त्यांनी गर्भसंस्कारकडे इकडे एनरोल केलं आणि या 9 महिन्याच्या प्रोग्रामला त्यांनी फॉलो केलं. आणि सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळेस या गर्भसंस्कारामधून त्यांना बीपी नाही वाढला, शुगर आली नाही, पायावर सूज नाही, प्रीक्लाम्सिया नाही, कुठला त्रास नाही, कॉम्प्लिकेशन नाही, कुठलं ऍडिशनल इंजेक्शन नाही, गोळी नाही, ऍडमिट व्हायची पण गरज पडली नाही. सहज स्मूथ नॉर्मल प्रोसेस म्हणून हॉस्पिटलला गेले, ऍडमिट झाले, डिलिव्हरी करून 3 दिवसात घरी आले. एवढे फॅन्टॅस्टिक पद्धतीने सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळेस गर्भसंस्काराचे परिणाम त्यांच्या लाईफमध्ये आले. आमच्याकडे असं पण एक्झाम्पल, हे झालं तर प्रेग्नन्सी जर्नी मधलं कॉम्प्लिकेशन कमी झाले. दुसरा एक कन्सर्न असतो लोकांचा, डिलिव्हरी नॉर्मल का ऍबनॉर्मल. ऍबनॉर्मल म्हणजे सीझर, हे लोकांना पाहून माहिती आहे. आमच्याकडे एक अशी माता आहे की त्यांनी गर्भसंस्कारामध्ये आलेच याच्यासाठी की मला नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे. मग त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं की मेडिकल कंडिशन व्यतिरिक्त वगळता आपण गर्भसंस्कारामधून नॉर्मल डिलिव्हरी अचीव्ह करू शकतो, गर्भसंस्कार ते फॉलो करतायत, पॅरल सगळे प्रोग्राम रन करत असताना एक दिवस त्यांचा आम्हाला कॉल येतो की नाही सर, असं अंगावरून पाणी चालले, डॉक्टर साहेब अंगावरून पाणी चालले. आता अंगावरून पाणी जाणं ही मेडिकल कंडिशन आहे. मग आम्ही लगेच त्यांना सांगितलं की नाही, तुम्ही तुमच्या स्त्रीरोग तज्ञांना जाऊन भेटा आणि त्यांचं ओपिनियन घ्या, काय म्हणतात ते सांगा आणि बघूया. मग ते स्त्रोक तज्ञांकडे गेले, त्यांनी चेक केलं आणि त्यांनी सांगितलं की अंगावरून पाणी जाते आणि आपलं बाळ पाण्यामध्ये जिवंत आहे, पूर्ण पाणी निघून गेलं तर बाळ गुदमरायला लागतं, त्यामुळे पूर्ण पाणी जाण्या अगोदर आपल्याला त्याला सीझर करून बाहेर काढायला पाहिजे. आणि याच्यासाठी आपल्याला 5 ते 6 दिवसात सीझर करणं आवश्यक आहे. मग आपण शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघणं योग्य नाही, आपण 4थ्या दिवशी सीझर करूयात. 4था दिवस रविवार होता, रविवारी सकाळी 8 वाजता त्यांनी सीझर प्लॅन केलं, शनिवारी येऊन ऍडमिट व्हायला सांगितलं आणि घरी जायला सांगितलं. ते झाल्यानंतर आम्हाला कॉल आला, आम्ही म्हणलं डोंट वरी, मेडिकल कंडिशन आपल्या हातात नाही, आपण प्रयत्न करू शकतो. पाठीमागे आपण जे 8 महिने फॉलो केले आहेत ना, त्या गोष्टी फक्त आता आपण प्रायोरिटीवरती काम करूयात. मग आता नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी जे काही अस्पेक्ट आहेत, जे त्यांनी त्या प्रेग्नन्सी जर्नी फॉलो केलेत, मग त्यात गर्भध्यान आहे, गर्भसंगीत आहे, योगा आहे, प्राणायाम आहे, गर्भसंवाद आहे. आणि या केसमध्ये गर्भसंवाद, गर्भसंगीत आणि ध्यान हे सायक्लिकमध्ये आम्ही त्यांच्याकडून करून घेतलं. शनिवारी ऍडमिट व्हायला गेले, ऍडमिट झाले, ही पॅरल प्रोसेस चालू आहे, आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि ऍडमिट झाल्यानंतर रात्री 1 वाजता त्यांना कळा यायला सुरुवात झाली. आणि शॉकिंग म्हणजे पहाटे 4:23 त्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली, ज्यांचं सीझर सगळ्या 8 वाजता प्लॅन केलं बरोबर, आणि जे त्यांना अपेक्षित होतं. आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, गर्भसंस्कारचं एक मोठं आपण अचिव्हमेंट म्हणून एक बेनिफिट बघूयात. आमच्याकडे असं पण एक एक्झाम्पल, एक पॉलिटिकल बॅकग्राऊंडचे व्यक्ती आहेत, त्यांचं पहिलं बाळ होतं, त्यांना जननी गर्भसंस्कारची माहिती मिळाली, आमच्याकडून इन्फॉर्मेशन घेतली आणि आम्हाला प्रत्यक्ष भेटायला आले. ते आमच्यासोबत जवळपास 40 मिनिटाचं त्यांनी अपॉइंटमेंट डिस्कशन केलं. त्यांचा कन्सर्न हा होता की आमचं पहिलं बाळ 5 वर्षाचं आहे, त्या बाळाने 2 वर्षाचं होईपर्यंत आम्हाला एवढा त्रास दिला, त्याच्यामुळे आमचं पॉलिटिकल करिअर थोडं अडचणीत आलं, असं त्यांचं म्हणणं होतं. कारण बाळ रडायला लागल्यानंतर असं म्हणू शकत नाही काम करायला घेऊन जाऊ, आई बाबा म्हणून आम्हालाच घेऊन जायला लागायचं, काळजी घ्यावी लागते. आणि म्हणून आम्ही चान्सच घेतला नाही. आता पहिलं बाळ 5 वर्षाचं आहे, जर तुम्ही म्हणता या पद्धतीने बाळ व्यवस्थित शांत आणि चांगलं होणार असेल तर आम्ही चान्स घेतो, नाही तर एक बाळ आम्हाला सफिशियंट. बरोबर. मग त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आम्ही त्यांना गर्भपूर्व संस्कार सांगितले, त्यांनी गर्भपूर्व संस्कार केले, त्याच्यानंतर गर्भसंस्कार पण केले. गर्भसंस्कार झाल्यानंतर त्यांची डिलिव्हरी झाली, बाळ जन्माला आलं
आणि परत आम्हाला ते 6 महिन्यानंतर भेटायला आले. ओके. आणि भेटायला आल्यानंतर त्यांनी एवढं भरभरून आम्हाला सांगत होते, डॉक्टर साहेब तुम्हाला काय सांगू, पहिल्या बाळाने एवढं डिस्टर्ब केल्यामुळे एवढं करिअर अडचणीत आलं, ते जे नुकसान झालं ते ह्या बाळाने आमचं भरून काढलं. आणि हे बाळ ओके. बिलकुल त्रास देत नाही, रडत नाही, त्याचं त्याने खेळते, फक्त त्याला शिशू लागली, भूक आली तरच ते आवाज येतं, रडतं, नाही तर ओके. एवढं गोंडस आहे. येणारा हा. प्रत्येक व्यक्तीला ते घ्यावंसं हवावंसं वाटतं. ओके. थँक्यू सो मच. हे शब्दात आणि पैशाच्या खूप पलीकडच्या गोष्टी आम्ही आमच्या लाईफमध्ये तुम्ही आम्हाला दिले. थँक्यू सो बरोबर. मच. असे वेगवेगळे असे शेकडो एक्झाम्पल आहेत की गर्भसंस्कारामुळे तुमच्या एखाद्या गर्भवती मातेच्या म्हणण्यापेक्षा त्या कुटुंबामध्ये असे खूप सुपिरियर चांगले दिवस आपल्याला आणता येतात. ह्या एक्झाम्पल्स मधनं मला ना 2 प्रश्न आठवले. पहिलं म्हणजे गर्भसंस्कार हे आपण नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी पण घेऊ शकतो का? म्हणजे येस, तो एक ॲस्पेक्ट आहे नॉर्मल डिलिव्हरी. गर्भसंस्कारमधून आपण नॉर्मल डिलिव्हरी अचीव करू शकतो. फक्त त्याला एक स्टार आहे, कंडिशन आहे, काही मेडिकल कंडिशन आहेत. त्या व्यतिरिक्त बाकी सगळ्या कंडिशनमध्ये आपण नॉर्मलमध्ये त्याला शिफ्ट करू शकतो. अच्छा. हां, मग त्या मेडिकल कंडिशन सोडल्या तर बाकीच्या ज्या कंडिशनमुळे जनरली सिझर होतं, त्या सगळ्या केसेसमध्ये गर्भसंस्कारमुळे आपण ती डिलिव्हरी सिझरची नॉर्मलमध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके. आता प्रश्न हा आहे की त्या मेडिकल कंडिशन कुठल्या आहेत? हा, साहजिकच. बरोबर. हो. त्या मेडिकल कंडिशनच्या 5-6 कंडिशन आहेत. नंबर 1 मेडिकल कंडिशन पहिली ही आहे की लो लाईंग प्लासेंटा आहे. म्हणजे ते जे वार आहे ते गर्भाशयाच्या तोंडाजवळच आहे. तर कळा येताना ते डिटॅच होऊ शकते, रक्तस्राव जास्त होऊ शकतो, बाळाला यायला अडचण होऊ शकते. त्या केसमध्ये नॉर्मल प्रोसेस करता येत नाही म्हणून ते सिझर करावं लागतं. नंबर 2 बाळाच्या नाळेचे वेळे बाळाच्या गळ्याभोवती गुंडाळले गेलेत. पण ते कधी गुंडाळले गेलेत हे महत्वाचं. 8व्या महिन्यात गुंडाळले गेले तर काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. गळ्याभोवती गुंडाळले गेलेत आणि त्याचं हेड एंगेज व्हायला लागले किंवा होत नाहीये किंवा कळाच येत नाहीयेत, अंगावरून पाणी चाललंय, ही पण मेडिकल कंडिशन आहे. म्हणजे नाळ गळ्याभोवती गुंडाळली गेली आणि आता डिलिव्हरीची वेळ जवळ आली आहे आणि ते जर ते नाळ नाही निघाले तर परत प्लासेंटा डिटॅच होऊ शकतो, बाळाला गुदमरल्यासारखं होऊ शकतं. त्या अच्छा. केसमध्ये त्याला सिझर करून बाहेर काढलं जातं. नंबर 3 असं आता मी बोललो की अंगावरून पाणी चाललंय. पाणी कधी चाललंय? अंगावरून पाणी चाललंय, तुम्हाला कळा पण व्यवस्थित येत आहेत, वेळेवर पण येत आहेत, गर्भाशयाचं तोंड पण उघडत आहे, तर नॉर्मल होते. ओके. पण तुम्हाला कळाच येत नाहीयेत. आल्या तर खूप उशीर आहेत, त्या टप्प्यात नाही यायला पाहिजे कारण कालावधी, त्या कालावधीत बाळ बाहेर यायला पाहिजे, पाण्यात जिवंत आहे. बरोबर. आणि त्या कळा येत नसतील, प्रॉपर येत नसतील, तर ते एक डॉक्टर आहेत तुमचे डिलिव्हरी करणारे, त्यांच्या लक्षात येतं आणि मग ते त्यावर डिसिजन घेतात की आता या स्पीडनं बाळ लवकर बाहेर येऊ शकत नाही, तर त्याला ते सिझर मग करून बाहेर काढलं जातं. ओके. आणि अशा मोजके एक 3-4 कंडिशन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ते कंपल्सरी सिझर करणं आवश्यक आहे. अच्छा. आणि एक कंडिशन आहे की बाळ एवढं गुटगुटीत आहे, छान आहे, पोषण खूप छान झालं, गर्भवती मातेने खूप छान डाएट घेतलाय, तर गर्भाशयाच्या त्या प्रवासापेक्षा बाळाचं डोकं किंवा बाळ मोठे तर प्रवासात येऊच शकत नाही ना, मग ते सिझर मधून काढावं लागतं. या कंडिशन व्यतिरिक्त अशा खूप कंडिशन आहेत की ज्याच्यामध्ये जनरली आज सिझर होतं. ओके. आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये ह्याचं पर्सेंटेज 47% आहे. 47% कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये सिझर होतात. ओके. ह्याच्यामध्ये मेडिकल कंडिशनमुळे सिझर होण्याचं प्रमाण कमी आहे. मग बाकीचे कुठले रिझन्स आहेत की ज्याच्यामुळे सिझर होतं? एक तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर त्या गर्भवती मातेला तिथलं फारसं नॉलेज नाहीये, तिथला अवेअरनेस नाहीये. कळा यायला लागले, त्यांना लेबर रूम मध्ये घेतलं तर तिथं सिस्टर काय करणार आहे, डॉक्टरांचा रोल काय आहे, त्यांनी काय करायचंय, कसं प्रोसेस चालणार आहे, किती वेळ चालणार आहे, ह्याचं काही नॉलेज नसल्यामुळे ते कन्फ्युज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं भीती पण आहे, कारण ते कुठेतरी पिक्चर मध्ये सिरियल मध्ये बघितलेलं असतं आणि कुठेतरी शेजारी नातेवाईकांकडून ऐकलेलं असतं, भीती बसलेली असते. आता भीतीमुळे सगळ्यात मोठा अडथळा काय होतो? नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी मेंदूचं, मी आपल्या डोक्यामध्ये पिच्युटरी आणि हायपोथॅलॅमस एक मेंदूचे भाग आहेत, ग्लँड आहेत, त्या काय हार्मोन्स सिक्रेट करतात, ज्याच्यामुळे ह्या प्रोसेस व्हायला लागणारे हार्मोन्स त्यांनी प्रोव्हाइड केल्यामुळे ते प्रोसेस व्यवस्थित होते. पण आपली बॉडी एक पद्धतीने काम करते, फाईट ऑर फ्लाईट. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंगावर अचानक एखादा माणूस गेला तर त्या माणसाला विचार करायला वेळ मिळत नाही. त्या कंडिशनमध्ये बॉडी 2 पद्धतीने काम करते. नंबर 1 फाईट, म्हणजे त्याच्या विरोधात फाईट करायला, का अंगावर लढायला, ते विचार नाही करता येते, अचानक आहे, त्याला विचार केलेला नसतो. किंवा दुसरं पळून जाणे, आपली बॉडी एक्झॅक्ट ते करते. आणि गर्भवती माता लेबर रूम मध्ये गेल्यानंतर जर तिला टेन्शन आलं, भीती वाटली, तर मग एक सिग्नल जातो काहीतरी गडबड आहे. आणि त्याच्यामध्ये विचारात, म्हणजे आपल्या डोक्यात विचार करण्या एवढा वेळ मिळत नाही आणि बॉडी त्या मोडवरती जाते, फाईट ऑर फ्लाईट. बॉडीला वाटतं काहीतरी गडबड झाल्या आता. मग तिचं काम त्या दोन्ही कंडिशन मध्ये, फॉर एक्झाम्पल आता आपण पॉडकास्ट करतोय,
माझ्या अंगावर कोण अचानक आला एकतर मी त्याच्या विरोधात लढायला जाईल किंवा पळून जाईल. पण दोन्ही केसमध्ये पॉडकास्ट थांबतो आपला. बरोबर. आणि एक्झॅक्टली त्या सिच्युएशन मध्ये नॉर्मल डिलिव्हरीची प्रोसेस थांबते. तुम्ही विरोधात लढायला जा नाही तर पळून जा, प्रोसेस तर थांबतेच. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी गर्भाशयाचे ते कळा येण्यासाठी लागणाऱ्या हार्मोनचं सिक्रेशन त्याच्यामध्ये गडबड व्हायला लागते, ते इम्बॅलन्स व्हायला लागतं. आता कळाच नाही आला तर बाळ बाहेर येऊच शकत नाही, सरकत नाही, किंवा यायला लागले तर त्या सायकल मध्ये पर्टिक्युलर वेळेने यायला पाहिजे ते येत नाहीत. म्हणजे पहिले भीतीमुळे हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे ते प्रॉब्लेम येतो. नंबर 2, आता कळा यायला लागलेत पण त्या कळा कशा घ्यायच्या ह्याच्या ट्रिक्स आहेत, त्या गर्भवती मातांना माहित नाही तरी प्रॉब्लेम आहे. नंबर 3, आता कळा घेते पण ते घेत असताना आपण श्वासावरती कसा कंट्रोल करायचा, त्याला ब्रिदिंग टेक्निक्स म्हणतात, ते कसं आहे ते माहित नसेल तर मग ते घेऊन घेऊन थकून जाते ते गर्भवती माता. इकडे सिस्टर म्हणतात घ्या कळा, डॉक्टर म्हणतात काळा घ्या तुम्ही, बाळ कसं नॉर्मल डिलिव्हरी व्हायची, त्याचं प्रेशर आणि वाढतं. बरोबर. हे सगळे म्हणतायत कळा घ्या, मी तर घ्यायला लागले, मला आता ताकद राहील, टेक्निकच नाही माहिती, मग आता माझी नॉर्मल होत नाही काही, ही भीती वाटली तर होतच नाही. बरोबर. कारण हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतो. ते ट्रिक्स माहित नाहीत आणि मग ते कळा घेता येत नाही, त्याला आलाही नव्हता येत नाही आणि थकून गळून गेल्यामुळे हायपोग्लायसेमिया होतो, कधी कधी शुद्ध आहार पाहायला लागते. आणि ह्या सगळ्या कंडिशन मध्ये प्रत्येक टप्प्यावर ते मॅपिंग केल्यानंतर जर डॉक्टरांना वाटलं की नाही त्या नॉर्मलच्या प्रोसेसमध्ये गडबड आहे, ते सीझर मध्ये येतात. हे गडबड चालू असताना नातेवाईक कान लावून असतातच. नातेवाईक काय म्हणतात, आमच्या सुनीला मुलीला काही त्रास नको, बाळाला काही त्रास नको, सीझर करून टाक. बरं, हे पण नाही म्हटलंय, सगळं व्यवस्थित आहे, पण पॉइंट हा आहे हे सगळं चांगलं असताना पण गर्भवतीच्या त्या कमरेच्या स्नायूमध्ये तेवढं स्ट्रेंथनिंग आहे का, ताकद आहे का, जे बाळाला व्यवस्थित पुश करतील. करेक्ट. ते स्ट्रेंथनिंग नाही, ते ताकद नाही, ते कमजोर आहे, तर ते कळा घेऊन तेवढी ताकद नाही लावू शकत, तर नॉर्मल करण्यामध्ये अडचण येते आणि या केसमध्ये सीझर केलं जातं. अशा खूप साऱ्या कंडिशन आहेत. ह्या सगळ्या कंडिशन गर्भसंस्कारने आपण अवॉइड करून त्या नॉर्मलमध्ये कन्वर्ट करू शकतो, ज्याचं खरं प्रमाण आज जास्त आहे. बरोबर. कारण 100 वर्षापूर्वी नॉर्मल डिलिव्हरीचं प्रमाण जेवढं होतं 90% फॉर एक्झाम्पल, बरोबर. 10% त्यावेळेस सीझर व्हायचे, त्याचं प्रमाण खूप कमी होतं. पण 100 वर्षानंतर हॉस्पिटल वाढले, विज्ञान प्रगत झालं, तंत्रज्ञान प्रगत झालं, एक्सपर्ट डॉक्टर्स खूप आले, लोक पण एज्युकेटेड आहेत, गर्भवती माता आज एज्युकेटेड आहे, फिंगर टिपर तिला सगळं कळतंय. हे सगळं आहे म्हटल्यानंतर 90% नॉर्मल व्हायचं ते 99.99 व्हायला पाहिजे होतं. करेक्ट. ते उलट होत. आणि आणि ह्याच्यामध्ये मग हे ऍस्पेक्ट कारणीभूत आहेत की मग ह्याच्यामध्ये स्नायूचं स्ट्रेंथनिंग नाहीये, मग ब्रिदिंग टेक्निक्स माहित नाहीये, ते धैर्य नाहीये, ते नॉलेजची कमतरता आहे. फिंगर टिपवर पण कोण घेणार नॉलेज. आणि या सगळ्या गोष्टींमुळे सीझर होण्याचं प्रमाण वाढतं. आणि आम्हाला असं म्हणतात की काही पेशंट की हल्ली काय डॉक्टरांचा बिझनेस झाला, गेले सीझर करतात. प्रत्येक क्षेत्रात असते तसे ह्या क्षेत्रात 2-4% नक्की असतील, पण याचा अर्थ सगळे बिलकुल नाहीत. मी तर स्पष्ट सांगतो, तुम्ही ज्या डॉक्टरांकडे डिलिव्हरी करणार आहे त्या डॉक्टरांचं थोडंसं रेकॉर्ड चेक करा की नॉर्मल होण्याचं पर्सेंटेज काय, किती जेन्युनली प्रयत्न करताय. डॉक्टर बदला जर तुम्हाला असं डाऊट आहे तर. खूप चांगले डॉक्टर, खूप चांगले असतील, खूप आहेत. ब्लाइंडली आपण एखाद्याला ब्लेम करणं चुकीचं आहे. आणि म्हणून परीक्षा झाल्यानंतर कसा पेपर गेला हे विचारण्यासोबत हे पण विचारणं गरजेचं आहे की अभ्यास किती केला होता. राईट. नाहीतर आज आम्ही कोणाला विचारलं तर नॉर्मल डिलिव्हरी कोणाला पाहिजे, 13 वर्षामध्ये एकही आम्हाला असं गर्भवती माता म्हणली नाही की आम्हाला सीझर करायचं. बरोबर. आम्हाला असे प्रश्न आहेत, आमच्या ट्विन प्रेग्नन्सी नॉर्मल होईल का, पहिले सीझर झाले आता नॉर्मल होऊ शकतं का, नाही आम्हाला असं सांगितलं की तो प्लासेंटा खाली आहे मग नॉर्मल करता येईल का, मला नॉर्मलच पाहिजे, मला सीझर पाहिजे, असं 13 वर्षात एकही उदाहरण नाही. पण ज्या ज्या गर्भवती मातांनी मला सांगितलं ना मला नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे, त्या सगळ्यांची नॉर्मल झाली नाही का, कुछ पाने के लिए कुछ बोना पडत आहे. ती डिलिव्हरीची जी प्रोसेस आहे ना 2, 4, 6 तास जी काही तुमची चालणार आहे ती एक्झाम आहे, परीक्षा आहे. आणि ती फेस करण्यासाठी मागच्या तुम्ही 9 महिन्याच्या प्रोसेसमध्ये काय अभ्यास केलाय त्याच्यावर ते डिसाईड होणार, ते तो रिझल्ट डिसाइडेड डेफिनेटली. ओके. आणि मग म्हणून नॉर्मल डिलिव्हरीसाठी मग योगासन आहेत, प्राणायाम आहे, ध्यान आहे, गर्भसंगीत, आयुर्वेद, ते 9 महिन्याचा तो टाइम, तो प्रोग्राम म्हणून तर गर्भसंस्कार डिझाईन केला जातो. आणि त्याच्यातून जे आपल्याला साध्य करायचे त्याच्यातला वन ऑफ द एक पार्ट आहे की आपण डिलिव्हरीची प्रोसेस नॉर्मल, डिलिव्हरी ही नॉर्मलच आहे. निसर्गाने डिलिव्हरी ही नॉर्मल आपसुकच आहे. नॉर्मल शब्द जोडण्याची गरजच नाही, ती नॉर्मलच व्हायला पाहिजे. जी नॉर्मल होत नाही ती अबनॉर्मल आहे. आणि त्याचं प्रमाण वाढल्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीची क्रेज झाल्यासारखं झालंय, पण ते आपण अचीव्ह करू शकतो डेफिनेटली. सुरुवातीला तुम्ही गर्भसंस्कार बद्दल सांगितलात त्यावेळी ऐकून ठीक आहे, गर्भसंस्कार इतकं मोठं काही नाही वाटत, ठीक आहे 9 महिन्याचा टाइम, पण जेव्हा तुम्ही ही डिलिव्हरीची फेज एक्सप्लेन केलात त्यावेळी असं रिअलाइज झालं की ते 9 महिने किती इम्पॉर्टंट आहे. डेफिनेटली तेव्हा जाऊन तुम्ही हे इझिली अचीव्ह करू शकता नॉर्मल डिलिव्हरी. सर, आता
तुम्ही सांगितलात की आधी 99 म्हणजे 90% हे नॉर्मल डिलिव्हरी व्हायचे आणि 10% सीझर असायचे, पण आता त्याचं उलट झालेलं आहे. आता नॉर्मल डिलिव्हरीचं रेशिओ खूप कमी झाले. झालंय. येस, सो नॉर्मल डिलिव्हरीचे फायदे काय आहेत जरा सांगा. एक्झॅक्टली. कारण ते कळालं तर कदाचित हा, आणि थोडासा प्रयत्न हा, जास्त हा. होईल. नॉर्मल डिलिव्हरीची प्रोसेस एकतर नॉर्मल हे निसर्गाच्या नियमाला अनुसरून नॉर्मल व्हायला पाहिजे. हम्म. पण नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे बेनिफिट काय? नंबर एक, बाळ जेव्हा त्या बर्थ कॅनलमधून ते गर्भाशयाच्या प्रवासातून बाहेर येतं तेव्हा त्या गर्भवती मातेच्या त्या बर्थ कॅनलमध्ये असणाऱ्या बॅक्टेरियाला त्या बाळाचं एक्सपोजर होतं आणि ते एक प्रकारचं बाळाला ते इम्युनायझेशन मिळतं किंवा त्याला व्हॅक्सिनेशन मिळतं. ओके. हा, त्याच्यामुळे तिथून त्याची जर्नी पहिली स्टार्ट होते. तो एक पहिला बेनिफिट. हा. दुसरा बेनिफिट काय सगळ्यात महत्वाचा, त्याचे जे बाळाच्या डोक्याचे कवटीचे हाड आहेत, क्रॅनियल बोन्स आहेत, अच्छा. त्या प्रोसेसमध्ये येताना त्याचं अलाइनमेंट चांगलं होतं. ओके. ते जुळवणूक खूप छान पद्धतीने अच्छा. होते. हा, हा. नंबर 3, सगळ्यात महत्वाचं, नॉर्मल डिलिव्हरीच्या प्रोसेसमुळं त्या बाळाच्या आईला दूध चांगलं यायला लागतं, सिक्रेट व्हायला लागतं. नाहीतर मग ओके. दूध कमी पडलं तर मग बाळाला वरून दूध द्या, मग Extra आईला ते, दूध हा. येण्यासाठी मेडिसिन घ्या, असं हो, जे हो. प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. मग ते नॉर्मल डिलिव्हरीच्या प्रोसेसमधून ज्याची डिलिव्हरी झाली त्यांच्यामध्ये हे दूध व्यवस्थित सिक्रेट होतं, ते स्टिम्युलेशन मिळतं. ओके. तर असे महत्वाचे ऍस्पेक्ट. आणि बाकी ऍस्पेक्ट खूप इंटरेस्टिंग, लोकांना अपेक्षित असणारे, स्कार येत नाही, हा, हा. मग तो डाग राहत नाही, Right. मग माझ्या बॉडीचं काय ते चिरफाड होत नाही, जे हा. बाकीचे ऍस्पेक्ट ते तर नॉर्मल आहेतच, जे माहितीच आहेतच, आहे. yes. हा. मगाशी तुम्ही एक एक्झाम्पल देताना म्हणालात की पूर्व गर्भसंस्कार, गर्भपूर्व संस्कार. गर्भपूर्व संस्कार, हा कॉन्सेप्ट काय? म्हणजे मी गर्भसंस्कार समजलो, हे गर्भपूर्व संस्कार म्हणजे काय? गर्भपूर्व संस्कार म्हणजे गर्भधारणा राहिली, युपीटी पॉझिटिव्ह आली की तिथून पुढे गर्भसंस्कार आहेत. राईट. पण युपीटी पॉझिटिव्ह येण्या अगोदर जेव्हा डोक्यात हा विचार आला की आता आम्हाला बाळ पाहिजे, अच्छा. डोक्यात हा विचार आला आम्हाला बाळ पाहिजे, तेव्हापासून प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह येईपर्यंतच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी आपण संस्कारामधून साध्य करतो, ओके. अपेक्षित गुणांचं वर्धन, हा, संस्काराची हा, व्याख्याच ती हा. आहे, ते त्या कालावधी साध्य करण्यासाठी जो प्रोग्राम आहे त्याला गर्भपूर्व संस्कार, जो गर्भस्थापना या नावाने आमचा रन होतो. मग त्याच्यामध्ये महत्वाचं काय पार्ट आहे की साध्य काय होणार आहे हे कळालं म्हणजे त्याची इम्पॉर्टन्स लक्षात येईल. साध्य काय होतं? नंबर 1, आपल्याला सर्व गुणसंपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारं बाळ पाहिजे. तर त्याचं फाउंडेशन तिथं आहे का? तर जेवढं उच्च प्रतीचं स्त्रीबीज, जेवढं उच्च प्रतीचं पुरुषबीज ते एकत्र येऊन गर्भ बनतोय, तर ते बाळाचं फाउंडेशन स्ट्रॉंग बनतंय. कारण आपल्याकडे संत तुकाराम महाराजांनी पण सांगितलंय, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बरोबर. आणि मग तेवढं उच्च प्रती स्त्रीबीज आणि पुरुषबीज बनवण्याचा तो कालावधी, त्याच्यामध्ये आयुर्वेदमध्ये सांगितलेला तो प्रोग्राम आहे, तो फॉलो केल्यानंतर आपल्याला ते उच्च क्वालिटीचे बीज मिळवल्यानंतर बाळ आपल्याला चांगलं मिळवतं. नंबर 1. नंबर 2, आपल्याला असं पण बघायला मिळतं की खूप लोकांना बाळ होत नाही, वंध्यत्व, इन्फर्टिलिटी फेस करतायत. 1 वर्ष, 2 वर्ष, 3, 5, 10, 12 वर्षाची इन्फर्टिलिटी फेस करणारे आमच्याकडे खूप सारे पेशंट्स आहेत की त्यांना बाळ होत नाही. तर ज्यांना बाळ होत नाही त्यांच्यामध्ये बाळ होण्याच्या प्रोसेसमध्ये गर्भपूर्व संस्कार खूप महत्वाचा आणि मेजर रोल पार पाडतात. त्याच्यामुळे त्यांना गर्भधारणा करता येते. ओके. आणि नंबर 3, गर्भधारणा झाल्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये येणारे कॉम्प्लिकेशन जे गर्भसंस्कारमध्ये पण आपण ऍड्रेस करतो. बरोबर. पण गर्भपूर्व संस्कार केले असतील तर प्रेग्नन्सी जर्नी मधले बीपी, थायरॉइड, शुगर, पायावर सूज येणं आणि असे काही जे कॉम्प्लिकेशन आहेत ना, ते पण त्याच्यामुळे अवॉइड करता येतात. कारण बीज चांगल्या प्रतीचं आहे तर मिळणारं फळ पण चांगल्या प्रतीचं आहे. त्यामुळे त्याच्यात अपंगत्व, अनुवंशिक आजार आहे, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करता येतात गर्भपूर्व संस्कारमधून. सो दॅट हा गर्भधारणा राहण्याच्या अगोदरचा संस्कार आहे गर्भस्थापना. एक आयडियल वय काय असलं पाहिजे प्रेग्नन्सीसाठी? कोण प्लॅनिंग करतंय, सो एक तुम्हाला काय वाटतं आयडियल वय ते असलं पाहिजे? आयडियल वय आयुर्वेद शास्त्रानुसार आणि आत्ता आपण ज्या करंट सिनेरिओमध्ये आपल्या गव्हर्नमेंटने सांगितलेल्या साच्यामध्ये जर विचार केला तर स्त्रीचं वय हे 18 ते 30. ओके. आणि पुरुषाचं वय 25 ते 35. ओके. हा योग्य कालावधी ज्याच्यामध्ये आपल्याला चांगलं सर्वगुणसंपन्न बाळ मिळवता येऊ शकतं. असे कपल ज्यांना प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम्स येतात, कन्सिव्हिंगमध्ये प्रॉब्लेम येतात, तर त्यांना तर म्हणजे हा प्रॉब्लेमच आहे, मग त्यांनी कसं म्हणजे गर्भसंस्कार हे करू शकतात ते? एक्झॅक्टली. कारण आता मी जे सांगितलं गर्भपूर्व संस्कार हा प्रोग्राम त्यांच्यासाठी पहिला इम्पॉर्टंट आहे. मग गर्भधारणा झाल्यानंतर गर्भसंस्कार चालू होते. पण गर्भपूर्व संस्कारमध्ये त्यांना गर्भधारणा कशी होईल हे आयुर्वेदशास्त्रात खूप छान पद्धतीने वर्णन करून सांगितलंय. ओके. आयुर्वेदशास्त्र काय सांगतं? गर्भधारणा होण्यासाठी ध्रुवम चतुर्णाम सान्निध्यात गर्भः स्याद विधिपूर्वकम ऋतू क्षेत्रांबू बीजानाम सामग्र्या अंकुरम यथा. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की एखाद्या बी पासून
नवीन झाडाचा जन्म होण्यासाठी 4 गोष्टी लागतात. हम्म. तशाच त्या 4 गोष्टी एखाद्या स्त्रीबीज पुरुष बीजापासून बाळ मिळवण्यासाठी लागतात. ओके. मग त्या कुठल्या आहेत त्यांनी सांगितलं, ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज ह्या 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ह्या गोष्टी योग्य पद्धतीने विधीपूर्वक एकत्र आल्या तरच नवीन जीवाचा जन्म होतो. ओके. असं त्यांनी सांगितलंय. मग आपण जर एखाद्या बी पासून आपल्याला चांगलं झाड मिळवायचं तर त्यात पहिली गोष्ट काय आहे, ते बीज चांगल्या प्रतीचं बरोबर. पाहिजे. कीड लागले जर बी पेरलं तर आपल्याला त्यातून काय झाड मिळवता येणार बरोबर. नाही. चांगल्या प्रतीचं बी तर पाहिजेच, पण ते चांगल्या सुपीक जमिनीत लावलं पाहिजे. म्हणजे माळरानावर जर ज्वारी पेरली तर ती उगवणारच नाही. नंबर 3, ते कधी लावले हे महत्वाचं, त्याचा स्पेसिफिक कालावधी आहे. भर जर आपण एप्रिल मे मध्ये पेरणी केली तर उगवणार नाही. ते पाऊस पडल्यानंतर तो कालावधी आहे, त्याला ऋतू म्हटलं जातं. त्या कालावधीतच ती पेरणी करावी लागते. आणि ती पेरणी केल्यानंतर त्याला पोषक जे आवश्यक सगळे घटक आहेत, पाणी आहे, खत, हे सगळं व्यवस्थित पोचलं पाहिजे. हे 4ही गोष्टी जुळून आल्या तरच नवीन जीवाचा झाडाचा जन्म आहे. आणि हा नियम आपल्या शरीराला लागू आहे असं आयुर्वेदशास्त्र सांगितलंय. मग आपल्या शरीराला कसं लागू आहे, तर आपल्याला बाळ पाहिजे तर पहिलं स्त्री बीजाने पूर्वी उच्च प्रतीच्या क्वालिटीचं बनलं पाहिजे. त्या उच्च प्रतीच्या क्वालिटीचं स्त्री बीजाने पूर्वी आपण मिळवल्यानंतर ते ऋतू म्हणजे स्पेसिफिक कालावधीमध्येच ते एकत्र येणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल अपेक्षित बाळ असणाऱ्या पालकांचा फर्टाईल पिरियड वेगळा असतो. म्हणजे पाळीचा पहिला दिवस आहे तर तिथून आपण मोजलं तर 12वा दिवस ते 18वा दिवस हा फर्टाईल पिरियड म्हणून ओळखला जातो. या कालावधीत शारीरिक संबंध आले तरच स्त्री बीज आणि पुरुष एकत्र येणार आहे. मग आता हे माहिती नसेल, 7व्या 8व्या दिवशी शारीरिक संबंध आलेत आणि 12 ते 18 मध्ये मेन कालावधीमध्ये संबंध नाही आले तर मग ते गर्भधारणा होत नाही. तो ऋतू महत्वाचा आहे. आणि मग आपल्या बॉडीमध्ये ते 12 ते 18 दिवसांचा जो फर्टाईल पिरियड आहे कालावधी तो ऋतू आहे. बरोबर. आणि नंबर 3, ते एकत्र आल्यानंतर ते कुठं सुपीक जमीन म्हणजे गर्भाशयाचं व्यवस्थित पोषण पाहिजे, अस्तर चांगलं बनलेलं पाहिजे, कुठला दोष नकोय, इन्फेक्शन नकोय, ते बनलेला गर्भ त्याचं चिकटला पाहिजे. आणि नंबर 4, अंबू म्हणजे पाणी. जसं आपण झाडाला खत पाणी म्हणतो तसं तो जो गर्भ बनलाय तो वाढणार आहे. त्याला सर्व आवश्यक पोषक घटक द्रव्य, हे रस, रक्त, मांस, अस्थि, मेद, मज्जा, शुक्र असं आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितले सप्तधातू ते त्याच्यापर्यंत व्यवस्थित पोचले पाहिजेत तरच त्याच्यातून गर्भधारणा होणार आहे. म्हणजे स्त्री बीज पूर्वी उच्च प्रतीचे पाहिजेत, फर्टाईल पिरियड मध्ये शारीरिक संबंध आला पाहिजे, पण त्यावेळेस गर्भाशय आणि स्त्रीचे ते सगळे अवयव योग्य स्थितीत पाहिजेत. आणि हे होत असताना ते सगळे पोषक घटक द्रव्य पोचण्यासाठी डाएट आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर असतील तर 100% आपल्याला गर्भधारणा साध्य करता येईल. मग ह्याच्यासाठी पण एक वेगळा प्लॅन आहे गर्भसंस्कार ह्याच्यामध्ये तुम्ही सांगता? येस. हा गर्भस्थापना हा गर्भपूर्व संस्कार आहे, हा वेगळा आहे. ओके. की ज्यांना मला बाळ पाहिजे हा विचार आल्यानंतर हा प्रोग्राम चालू होतो. त्याच्यातून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 ऍस्पेक्ट महत्वाचे आहेत. नंबर 1, ज्यांना काही प्रॉब्लेम नाहीये पण बाळ पाहिजे त्यांना ते सर्वोत्कृष्ट बाळ मिळवण्याचं फाउंडेशन बनवता येतं. नंबर 2, ज्यांना बाळच राहत नाही, वंध्यत्व आहे, त्यांचं वंध्यत्व आपल्याला याच्यातून टाळता येतं. आणि नंबर 3, प्रेग्नन्सी जर्नीमध्ये अगोदरच्या प्रेग्नन्सीमध्ये जर काही फॅमिली हिस्ट्री असेल की बाळामध्ये अपंगत्व येते किंवा थायरॉइडचा काही प्रॉब्लेम होतोय, मिसकॅरेज खूप 1-2 वेळा 3 वेळा झाले, IVFच्या सायकल फेल गेलेत, तर त्या केसमध्ये पण गर्भस्थापना हा गर्भपूर्व संस्कार केलाच पाहिजे. मग याच्यामध्ये सगळ्यात बेसिक हे 4 घटक प्रॉपर बनवण्याचं प्रोग्रामिंग आहे, ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज. मग उच्च प्रतीय स्त्री बीजाने पूर्वी बनवण्यासाठी आयुर्वेदशास्त्रामध्ये वेगवेगळ्या चिकित्सा सांगितल्यात. संशमन चिकित्सा आहे, संशोधन चिकित्सा आहे, म्हणजे पंचकर्म आहे, काय आयुर्वेदिक औषधे याच्या माध्यमातून, मग आहार विहार आहे, दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, आयुर्वेद सगळं इत्यंभूत वर्णन केलंय की तुमचं लाईफस्टाईल कसं आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि गर्भधारणा होण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे सगळं सांगितलंय. कधी उठायचं, कधी झोपायचं, काय खायचं, काय खायचं नाही, सगळं परफेक्ट सांगितलंय. सौमनस्यम श्रेष्ठम सांगितलंय गर्भधारणा होण्यासाठी. म्हणजे गर्भवती माता हे उल्हासित पाहिजे, आनंदी पाहिजे, त्यामुळे स्ट्रेस पॉईंट तिथं फॅक्टर असलंच नाही पाहिजे. आणि सगळं अचीव करण्यासाठी मग इथं आणि वेगवेगळे प्रोग्राम आहेत. इथं परत ध्यान आहे, इथं वेगळे प्राणायाम आहे, तिथं शरीर शुद्ध आहे, मन शुद्ध आहे, बीज शुद्ध आहे, कर्म शुद्ध आहे. आणि हा एक वेगळा डिफरंट प्रोग्राम आहे ज्याच्यातून हे 4ही घटक आपण प्रॉपर बनवतो. आणि 4ही घटक प्रॉपर बनवून ते एकत्र आले तर गर्भधारणा व्हायलाच पाहिजे, त्यात काही प्रॉब्लेम असतो. तर ह्या गर्भस्थापना प्रोग्राम जे आता मी सांगितलं, खरं सांगू त्याच्यात पण आमच्याकडे खूप ट्रेमंडस आणि जबरदस्त एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे कधी कधी आम्हाला पण त्या अंगावर शहार येतात की असं आपण करू शकलो, आनंद वेगळा असतो. बरोबर. खूप लोक इगरली वेट करत असतात. तुम्ही कॉन्सेप्ट बनवला ठीक आहे, पण त्याचे एक्सपिरियन्स घेऊन लोकांना ते रिझल्ट येतात ते बघितल्यावरती वेगळा आनंद असतो. आमच्याकडे एक टीचर आहेत आणि
त्यांना ऑलमोस्ट 8 इयर्स 8 वर्षांपासून प्रेग्नन्सी राहत नव्हती. ओके. आणि मग त्यांनी सगळे ट्रीटमेंट घेऊन म्हणजे कंटाळून गेले, थकून गेले आणि IVFचा एक्सपेन्स आणि IVFचा अच्छा. त्रास, ओके. त्यामुळे सगळं सहन करून झालेलं. हा म्हणजे कंटाळले होते, वैतागले होते. आणि मग शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा विचार केला आणि तेव्हा त्यांना आयुष आयुर्वेद म्हणजे आमच्या प्लॅटफॉर्मची त्यांना माहिती मिळाली. मग ते आले, सगळी इन्फॉर्मेशन घेतली, गर्भस्थापना हा प्रोग्राम त्यांच्यावरती आपण प्रोसेस करायला सुरुवात केली, आयुर्वेदिक मेडिसिन पण चालू केली. आणि देताना आम्हाला पण फारसं असं नाही वाटलं की ते किती डेस्परेटली फॉलो करतील, कारण ते ऑलरेडी कंटाळले होते सगळ्या गोष्टी करायला. बऱ्याच वेळा पेशंटची मानसिकता रिजिड होते, आता सगळं औषध गोळ्या खाऊन कंटाळा, आता हे नवीन काय खायचं आणि हे करून होणार आहे का, ते प्रश्न असतो. आणि मग आम्ही अशा पेशंटला थोडंसं कालावधी जास्त सांगतो, कारण ते माइंडसेट होण्यास थोडा वेळ लागतो. पण असं शॉकिंग झालं ज्या वेळेस मी 3ऱ्या महिन्याचं मेडिसिन त्यांना दिलं, त्यांचा तो प्रोग्राम चालू आहे, ते भेटून गेले आणि परत 3 महिने आलेच नाहीत त्यांनी. ओके. मग 3 महिने आले नाहीत म्हटल्यानंतर इन्क्वायरी केली आणि मग 4थ्या महिन्यात आम्हाला असं कळालं की त्यांची प्रेग्नन्सी राहिली, 3 महिने पूर्ण झालेत आणि त्यांचा कन्सर्न हा होता की 3 महिने पूर्ण झाल्याशिवाय सांगायचं नाही. अच्छा. त्यावेळेस गमतीने मी म्हणलं डॉक्टरांना तुम्ही सांगितलं पाहिजे, कारण UPT पॉझिटिव्ह आली आणि खूप सारे मेडिकेशन्स असतात, डॉक्टरांपासून हे तुम्ही नाही लपवायचं, पण सोसायटी पासून नक्की तुम्ही त्या गोष्टीचा तुम्हाला वाटतं नका काळजी घेतली पाहिजे आणि ती योग्य पण आहे, ती शास्त्रीय पण आहे की ते पब्लिकली न सांगणं. तर हे एक मोठं एक्झाम्पल आहे. याच्या व्यतिरिक्त मी मगाशी सांगितलं की पहिले बाळ जे पॉलिटिकल बॅकग्राऊंड असणार, खूप चिडचिड होतं, गर्भपूर्व संस्कारांनी त्याच्यामध्ये खूप मोठा आणि महत्वाचा इफेक्ट त्यांच्या या जर्नीमध्ये मिळाला. आमच्याकडे असं पण एक एक्झाम्पल आहे की खूप वेळा त्यांचे मिसकॅरेज झाले, ऑलमोस्ट 4 टाइम्स मिसकॅरेज झाले, 4 वेळा मिसकॅरेज झाले. गर्भपूर्व संस्कार त्यांनी कम्प्लीट राबवला, फॉलो केला आणि खूप डेस्परेटली आणि डेडिकेशनली सगळ्या गोष्टी केल्या आणि 5व्या वेळा त्यांची प्रेग्नन्सी राहिली, ती कम्प्लीट केली आणि त्यांचं बाळ आता व्यवस्थित आहे. अच्छा. आणि असे खूप सारे एक्झाम्पल आहे. असं पण एक्झाम्पल आहे आमच्याकडे की IVFची 1 सायकल आणि IUIच्या 2 सायकल फेल झालेत. कारण IVF जरी करायचंय तरी आम्ही त्यांना हा प्रोग्राम सांगतोच. ओके. IVF मध्ये स्त्रीबीज आणि पुरुषबीज एकत्र आणण्याचा एवढा एकच पार्ट बाहेर केला जातो, बाकी सगळं बॉडीतच आहे. बरोबर. पण तुमचं बॉडीच चांगली नाही, ते एकत्र करून आत सोडलं तर ते गर्भ वाढतच नाही, म्हणून आम्ही ते करायला सांगतो. आणि मग ते गर्भपूर्व संस्कार त्या इंटेन्शनने आले आणि त्याच दरम्यान त्यांचे शारीरिक संबंध राहिले, ते डिलिव्हरी म्हणजे प्रेग्नन्सीच राहिली. असं पण एक्झाम्पल आहे की मग ते सगळ्या गोष्टी सेटल झाल्या बॉडीमध्ये, हे 4ही घटक प्रॉपर झाले. तर असे खूप सारे एक्झाम्पल आहेत. आणि बाळामधले प्रेग्नन्सी जर्नीमधले कॉम्प्लेक्शन अवॉइड केले तसे खूप सारे एक्झाम्पल आहेत. तर हे आपल्याला गर्भस्थापना गर्भपूर्व संस्कार म्हणून डेफिनेटली साध्य करतात. नक्की. तर सर, आता तुम्ही गर्भपूर्वाबद्दल सांगितलं, तर त्याच्यामध्ये नेमकी आपल्याला काय काळजी घ्यायची असते प्रेग्नन्सीमध्ये? गर्भपूर्व संस्कार एकतर खूप लोकांना माहिती नाही आहेत आणि गर्भस्थापना या नावाने आम्ही पूर्व संस्कार राबवतो. पण त्याच्यामध्ये काळजी काय महत्वाची एकच काळजी आहे, तुम्हाला सर्व गुणसंपन्न बाळ मिळवायचंय, तुम्हाला वंध्यत्व येऊच द्यायचं नाही लाईफमध्ये आणि तुम्हाला प्रेग्नन्सी जर्नीमधले कुठले फारसे कॉम्प्लिकेशन नाही यायला पाहिजेत. या तिन्ही मधला कुठलाही तुमचा कन्सर्न आहे. जर आता जे आपले काय म्हणूयात त्याला व्ह्युअर्स आहेत, ऑडियन्स आहेत आपल्या ऐकतात, त्यांच्यासाठी सांगतो की ज्या मोमेंटला डोक्यात हा विचार आला की आता मला बाळ पाहिजे, लगेच गर्भपूर्व संस्काराला एनरोल व्हायला पाहिजे. आणि तिथून पुढे मिनिमम 3 महिन्याचा तो पिरियड आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं 4ही घटक प्रॉपर वेनी बनवता येतात. साधी गोष्ट आहे सर, मला सांगा, आपल्याकडे दसरा असतो, आपण दसरा धूमधाम मध्ये सेलिब्रेट करतो. दसरा किती दिवसाचा असतो? 1 दिवसाचा. पण तयारी किती दिवस चालते? ग्रामीण भागात 1 महिन्यापूर्वीपासून चालू असतं, काढणं, ते साफसफाई करणं, रंगरंगोटी करणं, हे सगळं 1 महिन्याभर चालतं. इव्हन दिवाळीच्या पिरियडमध्ये 10-10, 15-15 दिवस सगळी तयारी आहे. हे काय केलं जातं? सगळं टापटीप करून, स्वच्छ करून, आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न ठेवून चांगली पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात आणण्याचा आपला तो प्रयत्न आहे. मग आपण आपल्या घरात आपलं बाळ आणायला चाललो, मग साफसफाई शरीराची नको, आपल्या मनाची नको का, आपल्या विचारांची नको का, आपल्या घराची नको का? आणि ह्या सगळ्या गोष्टी गर्भपूर्व संस्कारामधून आपल्याला साध्य करता येतात. ज्या पद्धतीने दसरा दिवाळीला तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे सगळे नियोजन करता, त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त विचार करून इथं नियोजन केलं पाहिजे. कारण अशा बाळाला जन्म देतोय, जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत बाळ आहे. ओके. ते परत बदलता पण येत नाही. राईट. आणि मग त्या मिळवण्यासाठी आपल्या तेवढं धूमधाम मध्ये सगळी शरीरशुद्धी, मनशुद्धी, बीजशुद्धी करून प्रॉपर प्रोग्राम राबवणं, हे 3 महिन्याचा कालावधी देणं आणि ते प्रोग्राम डेस्परेटली फॉलो करणं. मला माहिती आहे आज कर्तृत्ववान कुटुंब आहेत,
मिस्टर मिसेस दोघं काम करतात, हा. खांद्याला खांदा लावून संसाराला हातभार लावतायत, हे चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण याच्यामध्ये या महत्वाच्या गोष्टींना निग्लेक्ट करून चालणार नाही. छोट्या छोट्या गोष्टींना आपण फॉलो करणं गरजेचं असतं. हे प्रोग्राम राबवलेच पाहिजेत, कारण आमच्याकडे असे पण खूप सारे पेशंट्स येतात की डॉक्टर साहेब या बाळाला असं काहीतरी औषध द्या की हा झोपला पाहिजे, या बाळाला टॉनिक द्या म्हणजे तो हुशार होईल. करेक्ट. नंतर टॉनिक देऊन बाळामध्ये फार हुशारी आणणं खूप चॅलेंजिंग आहे. किंवा प्रेग्नन्सीमध्ये काय कॉम्प्लिकेशन झाले आणि डॉक्टर म्हणतात की आता तुम्हाला बेड रेस्ट 3 महिने, पण तेच तुम्ही गर्भपूर्व संस्कारामध्ये 3 महिने दिले तर कदाचित ते आपल्याला वेळ टाळता येईल. बरोबर. अशा गोष्टींचा विचार करून ज्या मोमेंटला बाळ पाहिजे हा विचारला त्या मोमेंटला लगेच गर्भपूर्व संस्कार तुमचे चालू केले तर अशा ह्या तिन्ही ऍस्पेक्ट मध्ये आपल्याला पॉवरफुल बेनिफिट मिळत येतात. अच्छा, Yes. छान. तर सर ज्यावेळी गर्भधारणा होते आणि तो जो फेज असतो 9 महिन्याचा, त्या 9 महिन्याच्या कालावधीत समजा आईला स्ट्रेस आहे कामाचा वगैरे, जॉबला जाते ती, नाही तर घरात आल्यानंतर भांडणं वगैरे असतात, कामाचं प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टींचा बाळावरती परिणाम होतो का? 100% परिणाम होतो बाळावरती. अच्छा. ह्या सगळ्या गोष्टी मॉडर्न सायन्समध्ये इपिजेनेटिकल फॅक्टर्समध्ये येतात. ओके. मॉडर्न सायन्स काय सांगतं, अशा खूप सारे फॅक्टर आहेत जीन्स व्यतिरिक्त जे बाळामध्ये कुठला जीन्स एक्सप्रेस व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये ते हातभार लावतात. अच्छा. आणि याच्यामध्ये हे सगळे घटक येतात की डाएट काय घेतोय, स्ट्रेस ताणतणाव किती आहे, किंवा विचार करण्याची पद्धत कशी आहे, माझं लाईफस्टाईल कसं आहे, राहणीमान कसं आहे, हे सगळं इपिजेनेटिक मॉडर्न सायन्सची एक ब्रँच आहे. ती ब्रँच सांगते, रिसेंटची ब्रँच आहे. ओके. म्हणजे जेनेटिकला 600 वर्षांपेक्षा मोठा इतिहास आहे, पण इपिजेनेटिक 1940च्या आसपासची ब्रँच आहे. अच्छा. लेटेस्ट. आणि मग ही इपिजेनेटिक सांगतं ह्या सगळ्या गोष्टींचा बाळावरती खूप इफेक्ट होतो. हे तर सांगतच, पण आयुर्वेदशास्त्राने 5,500 वर्षांपूर्वी ह्याच्यापेक्षा पॉवरफुल सांगितलंय. ओके. आयुर्वेदशास्त्राने काय सांगितलंय, गर्भोत्पत्तीकर भाव सांगितलेत, म्हणजे गर्भ बनवणारे 6 घटक सांगितलेत. गर्भ कशापासून बनतो? मातृज, पितृज, रसज, आत्मज, सत्वज आणि सात्म्यज. मातृज पितृज म्हणजे आई वडिलांकडून येणारे काही घटक आहेत. त्याच्यानंतर आत्मज म्हणजे आयुर्वेदशास्त्र सांगतं की एक नवीन जीव त्यात प्रवेश करतो, तर त्याचे काही कर्म वगैरे असतील तर ते त्याच्यासोबत घेऊन येतो. हे 3 फॅक्टर तर झाले. आता आई वडिलांचे क्वालिटी येतात, म्हणजे काय आईचे जीन्स आहेत, वडिलांचे जीन्स आहेत, ते जेनेटिक सांगतं, ते काय जीन्स कॅरी करतात क्वालिटीज आणि ते एक्सप्रेस होतात. हे मॉडर्न सायन्स पण सांगतं. आयुर्वेदाने ह्याच्यासोबत आणि जे 3 घटक सांगितले ते महत्वाचे आहेत, रसज, सत्वज आणि सात्मज. ओके. रसज म्हणजे ती गर्भवती माता काय आहार घेते, काय डाएट घेते, किती वेळा घेते, कसं घेते, खाण्याशी आहाराशी निगडीत सगळं आहे. ते खाल्लेलं सगळं रसधातूत रूपांतर होतं आणि त्याच्यातून ते बाळाला पोषण जातं आणि मग त्याच्यावरती डिसाईड होतं बाळ ते गर्भ बनतो, म्हणजे त्यांनी पण गर्भ बनतो असं आयुर्वेदशास्त्र सांगतं. आता राहिलेले 2 पॉईंट काय, एक सत्वज. सत्वज म्हणजे मन. ते गर्भवतीचं म्हणजे मातेचं मन आहे ना, ते कसं आहे त्याच्यानुसार ते गर्भाचं मन बनतं. ओके. म्हणजे गर्भाचं पण एक मन आहे, त्या मनापासून ते गर्भ बनतोय. आणि सात्म्यज म्हणजे सात्म्य, जे आपण काय म्हणत आचरणाची पद्धत आहे, सवयी म्हणूयात, सवयीचा परिणाम म्हणून येणारे घटक आहेत ते पण बाळामध्ये येतात. हे आयुर्वेदशास्त्र सांगतं. त्यामुळे रसज, सत्वज आणि सात्म्य जे 3 घटक आयुर्वेदशास्त्राने सांगितलेत ना, ते ह्या आजूबाजूच्या वातावरणाशी निगडीत आहेत. मग तुम्ही काय खाताय, तुम्ही कालचं शिळ अन्न आज खाताय का, तुम्ही पिझ्झा बर्गर मागवताय का, तुम्ही बिस्किट ब्रेड खाताय का, ह्या छोट्या छोट्या गोष्टी मिळतात आपल्याला बघायला मिळतात. मग तुम्ही किती वाजता उठताय, किती वाजता झोपताय, किती रील बघताय, हे सगळं सात्म्यज मध्ये येतं. आता रोजच तुम्ही 12-1ला झोपताय, आपसुक सकाळी तुम्ही 7-8ला उठताय, ब्रह्ममुहूर्तावर उठायला पाहिजे. आयुर्वेदशास्त्रात गर्भवतीने हे सांगितलंय दिनचर्या ऋतुचर्यामध्ये. मग आपण जर 8-9ला उठतोय, उगवलेला सूर्योदय आल्यानंतर बघतोय, तर मग आपला सात्विक बाळ मिळवणं अवघड होतं. आणि मग आम्ही विचारतो प्रत्येकाला की तुम्हाला बाळ कसं पाहिजे, तर आम्हाला सांगतात की बाळ गुटगुटीत पाहिजे, हसर पाहिजे, देखणं पाहिजे, हवं असं पाहिजे, गोंडस पाहिजे, आणि आम्हाला बाळ बुद्धिमान पाहिजे, सर्वांचा मान सन्मान राखणारं सत्वगुणी सात्विक बाळ पाहिजे. आमचा प्रश्न आहे, तुम्हाला बाळ सात्विक पाहिजे, मग तुम्ही काय खाता? नाही, आम्ही बिस्किट ब्रेड खातो, आम्ही समोसा, पिझ्झा, कचोरी खातो, आणि मग बाळ सात्विक नाही मिळणार नाही. कारण पिझ्झा, बर्गर, शिळा अन्न, ब्रेड, बिस्किट तामसिक मध्ये येतं, आणि मग मसालेदार जे चायनीज वगैरे सगळं राजसिक मध्ये येतं. सात्विक अन्न काय, तुम्ही आता घरात तुमच्या आहे ते बनवून खाल्लेलं ताजं गरम गरम जेवण, हे सात्विक मध्ये येतं. आणि मग त्या गोष्टीचा परिणाम बाळाच्या त्या गोष्टींवरती होतो. म्हणून आम्ही म्हणतो की कुछ पाने के लिए कुछ बोना तो पडता है, लेकिन हरे हरिंदे पलगावरे असं नाही होणार. मला बाळ सात्विक पाहिजे, पण मग मी बिग बॉस बघणार, मी वेब सिरीज बघणार, तर नाही होणार ना. आयुर्वेदशास्त्राने ते सात्म्यज आणि सत्वज मध्ये सांगितलंय
तुम्ही काय वागता, कसं वागता, काय विचार करता, कसं बोलता, तुमचं एन्व्हायरमेंट, माहोल कसं ठेवताय, प्रत्येक इच अँड एव्हरी गोष्टीचा इफेक्ट त्या बाळावरती होतोच. आणि हे इपिजेनेटिक मॉडर्न सायन्स पण सांगतं. अच्छा. सो दॅट आजूबाजूचा वातावरणाचा खूप मोठा इफेक्ट होतो. त्याची खूप काळजी घेतली पाहिजे. गर्भवती मातेने तर घेतलीच पाहिजे, पण त्या गर्भवती मातेला ते पोषक वातावरण मिळवून देण्याची सगळ्यात पहिली मोठी जबाबदारी होणाऱ्या बाबांची आहे आणि घरातल्या कुटुंबांची आहे. ओके. त्यामुळे ह्या गोष्टींची प्रकर्षाने काळजी घेऊन ते वातावरण आपण पोषक प्रोव्हाइड करणं गरजेचं आणि केलंच पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आता ना लोकांना सायंटिफिक प्रूफ आहे का हा विचार असतो. म्हणजे छोट्यातली छोटी जरी गोष्ट पाहिली तर त्याच्या मागे रिझन काय आहे, सायंटिफिक वे काय आहे, तर तसं ह्याचं काय वैशिष्ट्य म्हणजे ते जरा सांगा. मुळात जननी गर्भसंस्कार एक तर रन बाय डॉक्टर्स आहेत, पॅनल सगळे डॉक्टर्स आहेत, त्यामुळे ते मॉडर्न सायन्सला समोर ठेवून आयुर्वेदिक गर्भसंस्कार रन करतात. बरोबर. पण गर्भसंस्कारचा आधुनिक विज्ञानाचा असणारा संबंध जर आपण असं बघितला तर आता आधुनिक विज्ञान ते सगळं सांगतं जे आपल्याला आयुर्वेदशास्त्रामध्ये उल्लेख सापडतात, बघायला मिळतात. त्याला सायन्सने दुजोरा दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये एक साधी छोटीशी गोष्ट जर मला तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मेडिटेशन केल्यामुळे, म्हणजे गर्भसंस्कारामध्ये ध्यान हा एक पार्ट आहे, मेडिटेशन हा एक पार्ट, असे वेगवेगळे प्रोग्राम आहेत. मेडिटेशन केल्यामुळे आपल्या बाळाच्या मेंदूतल्या अल्फा वेव्ज ते क्रिएट व्हायला लागतात. ओके. आणि त्याच्यामुळे बाळाचं न्यूरल कनेक्शन्स हे डेव्हलप होतात, ज्याच्यामुळे बाळाचं आयक्यू किंवा त्याच्या टॅलेंटशी डिपेंड आहे, ते इम्प्रूव्ह होते. आता मॉडर्न सायन्सनं प्रूव्ह केलेलं आहे. इव्हन असं पण नाही की आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलंय की पंचमे म्हणा, म्हणजे 5व्या महिन्यात बाळाचं मन तयार होतं, षष्टी बुद्धी, 6व्या महिन्यात बाळाची बुद्धी तयार होते. आणि मग ते जर मॉडर्न सायन्सला अनुसरून बघितलं तर आता मॉडर्न सायन्स सांगतं की 6व्या महिन्यात बाळाचे कानाचे ऐकायचे सगळे अवयव विकसित झालेले आहेत. म्हणजे आयुर्वेदशास्त्राने सांगितले त्याचे सगळे इंद्रिय तयार होत आहेत. पण आता विज्ञान पण त्याला दुजोरा देतं की 4थ्या महिन्यात बाळाच्या कानाच्या ऐकायचे जे अवयव आहेत ते विकसित व्हायला लागतात, 6 महिने ते पूर्ण होतात. आणि 6 महिन्याचा गर्भ बाहेरच्या सगळ्या गोष्टी ऐकतो, प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्स करतो, हे आज मॉडर्न सायन्स सांगतं. ओके. इव्हन याच्या पुढचं जर मला सांगायचं वैज्ञानिक अप्रोच काय आहे तर आज पण मॉडर्न सायन्समध्ये स्ट्रेस फॅक्टर हा खूप हायलाइटेड पॉईंट आहे. ऑलवेज दिवसेंदिवस त्याचं प्रमाण वाढते आणि त्याचे होणारे प्रेग्नन्सी जर्नीमध्ये गर्भवती मातेवरती आणि बाळावरतीचे परिणाम, दुष्परिणाम म्हणूयात आपण त्याला, हे खूप डेंजर आहेत. त्याच्यामुळं अकाली प्रसूती होणं, कमी वजनाचं बाळ होणं, बाळामध्ये अपंगत्व येणं, अशा खूप साऱ्या गोष्टी ज्याच्यामुळे होतात. बीपी, थायरॉइड, शुगर प्रेग्नन्सी जर्नीमध्ये आपण कॉमन गोष्टी बघतो. ह्या ज्या गोष्टी बिल्ड होत आहेत ना, हे मॉडर्न सायन्स त्याला स्ट्रेस कारणीभूत सांगतं. आणि स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी पण मॉडर्न सायन्समध्ये सांगितलं होतं की तुम्ही म्युझिक ऐका, स्ट्रेस रिलीव्हिंग ऍक्टिव्हिटी करा. आणि गर्भसंस्कारामध्ये ऑलरेडी हे इन्क्लुडेड आहेत. आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप वर्षांपूर्वी सांगितलं की त्याच्यामध्ये प्राणायाम आहे, ध्यान आहे, असे वेगवेगळ्या आस्पेक्ट आहेत. सो गर्भसंस्कार हे सायंटिफिक आहेत, फक्त ते सायंटिफिक प्लॅटफॉर्मवरती करणं गरजेचं आहे. कारण मुळात गर्भसंस्कार या शब्दाचं एक मोठं वलय आहे. ऐकलं तर लोकांना भारी वाटतं, हा छान आहे, पण ते भारी वाटणं प्रत्यक्षात भारी वर्क होतंय का, वर्क करून घेणारे त्यांना त्याच्याबद्दल इत्यंभूत इन्फॉर्मेशन आहे का, ते शास्त्रीय आणि वैज्ञानिक पद्धतीने करतायत का, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. जर ते तसं करतायत तर ते वैज्ञानिक आहेत आणि पॉवरफुल पण आहे. सर, आता कालच शिवजयंती होती आणि आज आपला हा पॉडकास्ट शूट करतोय आपण, त्यामुळे मला ना हा प्रश्न आलाय की खरंच आपण गर्भसंस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे व्यक्तिमत्व घडवू शकतो का? खूप छान प्रश्न विचारलात. आणि आपण घडवू शकतो. ओके. त्याचा रेफरन्स आयुर्वेद शास्त्रात सापडतो. इपिजेनेटिक तर सांगतच. आयुर्वेदशास्त्र काय सांगते, इच्छताम यादृशम पुत्रम तद्रूप चरितांश तौ चिंतयेताम जनपदास्तद आचार परिच्छद, हे आयुर्वेदशास्त्र सांगितलंय. म्हणजे आपल्याला कशा गुणांचं बाळ पाहिजे, कुठल्या क्वालिटीचं बाळ पाहिजे, तसं आपल्याला बाळ मिळवता येतं. फक्त तसं बाळ मिळवण्यासाठी आपल्या त्याच क्वालिटीच्या लोकांमध्ये, वातावरणामध्ये, विचारांमध्ये, अभ्यासामध्ये, वाचनामध्ये, ऐकण्यामध्ये ऑलवेज आपल्याला त्याच्यामध्ये राहावं लागतं. पण त्यांनी सांगितलंय की आपल्याला पाहिजे तसं बाळ मिळवतं, आयुर्वेदशास्त्र सांगितलंय. मग आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं शूरवीर बाळ पाहिजे, आपल्याला विलक्षण बुद्धिमत्ता असणारं बाळ पाहिजे, आपल्याला पराक्रमी बाळ पाहिजे, आपल्याला सुसंस्कारी बाळ पाहिजे. असं बाळ पाहिजे तर तुम्हाला ज्या क्वालिटीचं बाळ पाहिजे त्या क्वालिटी शोधून त्याच्यावरती एक प्रोग्राम म्हणून ते इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. कारण हरे हरिंदे पलंगावरी हसीन मुंगेराल के सपने बघून उपयोग नाही ना. आणि तो प्रोग्राम जर आपण डिझाईन केला तर आपण डेफिनेटली ते मिळवू शकतो. ओके. कारण माँसाहेब जिजाऊंना शिवाजी महाराजांसारखे वीरपुत्र मिळाले नाहीत,
त्यांनी ती मिळवलेत. हम्म. जिजाऊ साहेबांचं त्याच्या पाठीमागची मेहनत हम्म. ही वाखाणण्याजोगी आहे. आणि जर आज गर्भवती मातेनं जिजामातांसारख्या त्यांच्यापेक्षा 0.01% जरी केलं तर आजच्या काळातले आपण शिवाजी महाराजांसारखे वीरपुत्र डेफिनेटली मिळू शकतो. बरोबर आहे. पण हा. त्याच्यासाठी मेहनत आहे, त्याच्यासाठी प्रयत्न आहे, त्याच्यासाठी वेळ आहे, त्याच्यासाठी डेडिकेशन आहे. आणि मग मी बघणार रील्स, मी करणार टाइमपास, मी काहीच करणार नाही आणि मला पाहिजे म्हटलं तर तसं नाही मिळणार. हा. आणि मग त्यासाठी तो प्रोग्राम केला तर आपण डेफिनेटली त्याचं बाळ मिळू शकतो. पेशंट्स आल्याने आमच्याकडे सांगितलं की कसा ह्या गोष्टीचा फरक पडतो. आम्हाला त्यांनी सांगितलं की डॉक्टर साहेब आमचं बाळ भाजीपाला, भाकरी, चपाती जेवतच नाही हम्म. आणि पौष्टिक आहार खायलाच नको म्हणतो. ते सारखं Okay. पिझ्झा, बर्गर, पनीर आणि समोसा, कचोरी असलंच वडापावच खायचं म्हणतोय सारखं. अच्छा. त्याला तुम्ही काहीतरी सांगा, त्याला औषध द्या, असं औषध द्या की त्याला खूप कडकडून भूक लागेल आणि मग जेवायला बसेल हा, तो. हा, हा. तो सगळं ऐकून घेतल्यानंतर आम्ही फक्त त्यांना एक प्रश्न विचारला, बरं ठीक आहे काय हरकत नाही, हे बाळ तुमच्या पोटात असताना, तुम्ही गर्भवती असताना तुमचं जर्नी काय होती, हा, हा. बरोबर. तुमचं राहणीमान, तुमचं डाएट कसं होतं. हम्म. मग त्यांनी सांगितले हा खरं माझी प्रेग्नन्सी पोटात असताना मला थोडा त्रास होता, मला काही खाऊ वाटत नव्हतं, जेवण करण्याची इच्छा होत नव्हती, मग मी काय खातच नव्हते. मग घरचे काय खात नाही तर मग ते मला पाणीपुरी आणून द्यायचे, मग मला पिझ्झा बर्गर आणून द्यायचे आणि मला चमचमीत असे पदार्थ आणून द्यायचे. घरच्यांना वाटायचं नाही खाण्यापेक्षा काहीतरी खाते हा, हा, हा. आणि मग ते आणून द्यायचे, मी खायचे. ओके. आणि मग त्याचा रेफरन्स तिथे आहे. अच्छा. तुम्ही जर ते सगळं खाल्लंय तर मग बाळ तसंच खाणार आहे. बरोबर. हा. आपण जे करणार तसं आपल्याला बाळ मिळणार. आणि मी आता जे सांगितलं आयुर्शास्त्रात ते श्लोकामध्ये 5,500 वर्षांपूर्वी सांगितलंय आणि ते आपल्याला मिळवते. तर फक्त मेहनत माँसाहेब जिजाऊंसारखी आपल्याला करावी लागेल. बरोबर आहे. सर, प्रेग्नेन्सीमध्ये आपण ऐकतो की डोहाळे लागतात, क्रेविंग्स होतात वेगवेगळ्या प्रकारचे. सो हे कसं आहे? येस, प्रेग्नन्सीमध्ये डोहाळे लागणं किंवा क्रेविंग होणं हे बट नॅचरल आहे. कारण बॉडीला एखाद्या कुठल्या घटकाची कमतरता भासली तर बॉडी डिमांड करते आणि ते अच्छा. क्रेविंगच्या स्वरूपातून ते भावना व्यक्त होतात. ओके. पण हे सगळ्याच होतं असं काही नाही. काही मातांना काही ते क्रेविंग होतच नाही. हा. जसं जसं एका इंटरव्ह्यूमध्ये आलिया भट्टने सांगितलं होतं की मला काही क्रेविंग झालीच नाही. बरोबर. मग काळजीपोटी डॉक्टरने विचारलं आणि डॉक्टरने सांगितलं की इट्स ॲब्सोल्यूट नॉर्मल. हम्म. तुम्हाला क्रेविंग होत नाही याचा अर्थ तुमचं पोषण एकदम फुलफिल होते, परफेक्ट आहे, कम्प्लीट आहे, त्यात काही कमतरता नाहीये. सो बरोबर. हे आनंदाची गोष्ट आहे, प्राऊड करण्याची गोष्ट आहे. अच्छा. त्यामुळे क्रेविंग नाही झाले म्हणजे प्रॉब्लेम आहे, झाले तर भारी अशातला काय भाग नाही. ओके. होत आहेत म्हणजे काही कमतरता आहे ते फुलफिल केली पाहिजे. हा, हा, हा. पण डोहाळे जेवण हे सेलिब्रेट पण करणं गरजेचं आहे. कारण त्या आईचा, त्या गर्भवती मातेचा उत्सव आहे, ते सेलिब्रेशन आहे, हा. त्या आईचं कौतुक आहे, त्याला एक ॲम्बियन्स प्रोव्हाइड करणं आहे, उत्साह आहे, आनंद आहे, अप्रिसिएशन आहे, हे सगळं त्या गर्भवती मातेला देणं गरजेचं आहे. आणि डोहाळे जेवण साधारणतः 7 महिन्याच्या आसपास केलं जातं, ते केलंच पाहिजे. हा. पॉईंट आहे की फक्त डोहाळे जेवण आहे ना, हे ते एका दिवसापुरतं मर्यादित आहे. बरोबर. हा. आणि आम्ही सांगतो की डोहाळे जेवण केल्यापासून टिल डिलिव्हरीपर्यंत डोहाळे जेवणामध्ये ज्या ज्या त्या इव्हेंटमध्ये ऍक्टिव्हिटी करतो हा. ते वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या टिल डिलिव्हरीपर्यंत करत राहा. तो Okay. ॲम्बियन्स कंटिन्युअस ठेवा. त्या बरोबर, बाळासाठी बरोबर. आणि त्या आईसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हम्म. सो दॅट क्रेविंग व्हायलाच पाहिजे असं काही नाही, पण तो इव्हेंट सेलिब्रेशन मात्र नक्की व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे. आणि तो टिल डिलिव्हरी पर्यंत राहायला पाहिजे. आमचा असा अट्टास आहे. ओके. येस. आता बरेच जण असं म्हणतात की गर्भसंस्कार जर कुणाला करायचे तर त्याच्यासाठी खर्च खूप लागतो. हे खरं आहे का? खूप खर्च म्हणजे अगेन बदल्यात आपल्याला काय मिळणार याच्यावर डिसाईड होतं. पण खरं सांगू का, गर्भसंस्कारासाठी फार खर्च अजिबात होत नाही. बाळ पाहिजे विचार डोक्यात आल्यानंतर आपलं एक प्रोसेस चालू होते. त्या प्रोसेसमध्ये यूपीटी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे Okay. इथपासून आपला खर्च चालू होतो. ते टेस्ट हा. करण्याला खर्च आहे. हम्म. इथपासून मग प्रेग्नन्सी राहिली की मग सोनोग्राफी, डॉक्टरांचे व्हिजिट आहे, मग डाएट आहे, औषध आहेत, मेडिसिन हे सगळं चालत चालत मग हॉस्पिटलमध्ये जाऊन डिलिव्हरी आहे. डिलिव्हरी झाली तर बाळाला घरी घेऊन येणे. बाळाला घरी घेऊन आल्यानंतर मग बाळाचं वेलकम आहे, त्याचं नामकरण संस्कार आहे, कर्णविधन संस्कार आहे, मुंडन संस्कार आहे आणि असे वेगवेगळे विधी पार पडून पहिला वाढदिवस आहे, दुसरा वाढदिवस आहे, इथपर्यंत बाळाला काही कळत नाही. बरोबर. ह्या इव्हेंटवरती जो एक्सपेन्स होता ना त्याच्या कम्पॅरेटिव्ह खूप थोडा आहे. पण काहीच खर्च येणार नाही असं नाही म्हणणार. म्हणजे तुम्हाला काहीच वेळ द्यावा लागणार नाही, तुम्हाला काहीच खर्च होणार नाही आणि तुमचे गर्भसंस्कार होऊन तुम्हाला असं खूप नाही भारी काय होणार. मिळेल. दुनियाच्या पाठीवरती काहीतरी मिळवायचंय तर काहीतरी आपल्याला गुंतवावं लागतं. कुछ पाने के लिए कुछ बोना ही पडता है, बरोबर. अपने आप कुछ नाही होने वाला. ते करावं लागेल. हा पण ते खूप निग्लिजिबल आहे, खूप जास्त आहे अशातला भाग नाही. ओके. पण त्याच्या बदल्यात मिळणार जे आउटकम आहेत ना ते बघितलं तर मग त्याची तुम्हाला ते व्हॅल्यू आहे व्हॅल्यू ना इतकी फील नाही होणार. हा होणार बरोबर नाही. आहे. तुम्ही फक्त पैसे बघितले ना राईट. की मग मी म्हटलं की 10,000 मी तुम्हाला एक 2 व्हीलर देतो. तुमचा प्रश्न असा नाही की अरे एवढे महाग का, अरे एवढं स्वस्त. तुमचा प्रश्न 10,000 काय देणार तुम्ही. बरोबर. मी म्हटलं की 10,000 तुम्हाला खटारा लोन देतो जी चालूच होत नाही. तुम्ही म्हणणार काय येड्यात काढताय बरोबर, सेकंड हँड म्हणजे
भंगारमध्ये विकण्यासारखी आहे. हम्म. पण मी 10,000 तुम्हाला म्हटलं की नाही, मी तुम्हाला एक इलेक्ट्रिक बायसिकल देतो ज्याची किंमत 20,000 आहे, तर तुम्हाला स्वस्त वाटेल. बरोबर. 10,000 तेच आहेत, पण एका कंडिशनला स्वस्त वाटतात, एका कंडिशनला महाग वाटतात. राईट. बदल्यात काय मिळणार आहे त्याच्यावर व्हॅल्यू ठरते. सर गर्भसंस्कार तरी पण, आणि साध्या भाषेत सांगू का, तुमच्या आयुष्याला एक 2-4 साड्या कॉम्प्रोमाइज करायची तुमची तयारी आहे, तर परफेक्ट गर्भसंस्कार होतील, जे परत उभ्या आयुष्यात कधीच करता येत नाहीत. साड्या, कपडे, इव्हेंट, कार्यक्रम 10 वेळा इकडचे तिकडे करू शकतो, पण गर्भसंस्कार परत कधीच तेवढ्या करता येत पिरियड नाही. पुरतीच तुम्ही करू शकता. तर इरिव्हर्सिबल आहे. Right. आजचा दिवस तुमच्या त्या गर्भातल्या वाढणाऱ्या बाळासोबतचा आजचाच येतो, पण किती पैसे मोजले, किती ध्यान केले, किती डोंगरावर जाऊन बसले, माघारी नाही आणता येत. इरिव्हर्सिबल येतो. सो त्याला इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे, आणि ते निग्लिजिबल खर्चामध्ये होतं. ओके. सर, आता 9 महिन्यांचा हा फेज तर तुम्ही सांगितला गर्भसंस्काराचा, पण असं नॉर्मली जे गर्भसंस्कार नाही करू शकत, नाही तर मग ज्यांना ह्या गोष्टी नाही माहिती, तर ते म्हणजे ते 9 महिने काय काळजी घेऊ शकतात? म्हणजे गर्भसंस्कार करणारे, नाही करणारे, कोणी असू द्या, 9 महिन्यात बेसिक काय आपल्याला काळजी घ्यायची आहे, तर आम्ही ट्रायमिस्टर व्हायचं त्याला विचार सांगतो. पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये आपली प्रेग्नन्सी सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच कालावधीमध्ये मिसकॅरेज होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे मिसकॅरेज होणार नाही अशा सगळ्या गोष्टी त्या कालावधीत आपल्याला गोष्टींची काळजी घ्यायची आहे. आणि मग ह्याच्यामध्ये आयुर्वेदशास्त्राने परत अगेन खूप छान सांगितलंय, तीक्ष्ण औषधी, व्यवाय, व्यायाम, वर्जनीयम. म्हणजे एकदम तीक्ष्ण अन्न पदार्थ, म्हणजे चमचमीत, अगदी तिखट, झणझणीत, ते कोल्हापुरी तांबडा रस्सा खाल्ल्यासारखं जसं म्हणतो तसं खाणं, किंवा ज्याच्यामुळे आपल्याला जुलाब लागू शकतील असे काय अन्न पदार्थ तीक्ष्ण खाणं, अशी काय औषधं जे आपल्याला सांगितले नाहीत, मनाने कुठल्या औषधोपचार करणं, किंवा जे उष्ण तीक्ष्ण आहेत, खूप व्यायाम नाही करायचा या कालावधीमध्ये. मग या पिरियडमध्ये आत्ता लागू असणारे काय घटक कुठले आहेत, तर खूप वजन नाही उचलायचं आपल्याला, खूप ताण पडेल असं काम नाही करायचं, खूप खराब रस्त्यावरून आपल्याला प्रवास करायचा नाही, 2 व्हीलरचा प्रवास अवॉइड करायचा, 4 व्हीलरने शक्यतो प्रवास करा, पोटावरती ताण येणार नाही, हादरा बसणार नाही, हिसका बसणार नाही, असं कुठलंही आपल्याला काम टाळायचंय. तर पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये मिसकॅरेज होणार नाही, आपली प्रेग्नन्सी व्यवस्थित राहिली पाहिजे, ह्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतलीच पाहिजे. आणि आयुर्वेदशास्त्राने अशा ह्या सगळ्या गोष्टी वर्ज्य सांगितल्या, बिलकुल गर्भवती मातेने करायच्या नाहीत असं स्पष्ट सांगितलंय, आणि मॉडर्न सायन्स पण त्याला सांगतं. पण पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये, म्हणून तर आपल्या जुन्या कालावधीमध्ये जे सांगितलं की 3 महिने पूर्ण होईपर्यंत लोकांना सांगायचं नाही, याच्या पाठीमागं पण सायन्स आहे. काय की जनरली याच कालावधीमध्ये मिसकॅरेज होण्याची शक्यता जास्त आहे, आणि मग मिसकॅरेज झालं आणि ज्यांना सांगितलं आणि त्यांनी प्रश्न जरी सहज आपसूक काळजीपोटी जरी विचारलं ना की कसं झालं बाबा तुमचं हे, तर त्याचा एक सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स त्या गर्भवती मातेला येतो, त्याचा इफेक्ट स्ट्रेसमध्ये येतो, ज्याच्यामुळे बॉडीमध्ये खूप हार्मोनल इम्बॅलन्स होतात. मग नेक्स्ट प्रेग्नन्सीमध्ये असे खूप सारे कॉम्प्लिकेशन येतात, ती येऊ नये म्हणून ती प्रथा आहे, आणि ते शास्त्रीय आहे. त्यामुळे 3 महिने होईपर्यंत पब्लिकली तुम्ही गर्भधारणा नाही सांगितलेली चांगली. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना डेफिनेटली सांगा, कारण तुमचे काय औषध आणि ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. त्याच्यानंतर जे सेकंड ट्रायमिस्टर आहे, म्हणजे मधल्या 3 महिन्यामध्ये, मगाशी मी सांगितलं पण आयुर्वेदशास्त्राने सांगितले, पंचमे म्हणा, 5व्या महिन्यात मन तयार होते, षष्ठे बुद्धी, 6व्या महिन्यात तुझी बुद्धी तयार होते. आणि मग आयुर्वेदशास्त्रामध्ये त्या महिन्यात त्या गोष्टींना पोषक असे खूप सारे उपक्रम सांगितलेत. मग म्हणून या कालावधीमध्ये गर्भध्यान महत्वाचं आहे, गर्भसंगीत महत्वाचं आहे, कारण मन बनलंय, बुद्धी बनते, आणि मग बुद्धिवर्धक प्रोग्राम याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत IQ बिल्ड होण्यासाठी. ते सगळे प्रोग्राम या कालावधीमध्ये आपण करणं, ते फॉलो करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि लास्ट ट्रायमिस्टरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट, बाळाचं त्या ट्रायमिस्टरमध्ये शेवटच्या 3 महिने खूप चांगलं वजन वाढतं, आणि म्हणून प्रॉपर डाएट 3ऱ्या महिन्यामध्ये हे असायलाच पाहिजे. बाळाचं चांगलं वजन वाढलं म्हणजे बाळाची सगळ्या अवयवांची वाढ विकास योग्य होते असं आपल्याला त्याच्यातून कळतं. त्यामुळे बाळाचं वजन ह्या कन्सर्न त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. दुसरं काय गोष्टी अशा आपल्याला काही नियम पाळणं गरजेचं आहे, काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे आपल्या गर्भाशयातलं बाळाच्या अवतीभोवतीचं पाणी योग्य प्रमाणात राहील, ते कमी होणार नाही, जास्त होणार नाही. ते आपल्याला काही गोष्टी फॉलो करायला लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या 3 महिन्यामध्ये आपल्याला खूप असे ऍक्टिव्हिटी प्रोग्राम केले पाहिजेत ज्याच्यामुळे आपल्याला डिलिव्हरी नॉर्मल साध्य करता येईल. बरोबर. आणि ह्या ट्रायमिस्टरमध्ये बाळाला ऑलमोस्ट सगळं कळत असतंय, तर खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आम्ही प्रकर्षाने सांगतो, नवरा बायकोंमधल्या तक्रारी असतील, घरातले तुमचे वादविवाद असतील, फक्त बाळ पोटातलं हातात घेईपर्यंत दम धरा. एकदा डिलिव्हरी झाली की मग तुम्हाला काय भांडणं करायची ते करा, कारण ते इंडिपेंडेंट होऊन जातं. आता 100% तुमच्यावर डिपेंड आहे. तुमच्यातली थोडीशी अनबन
हा. ते बाळावरती अगेन बॉडी फाईट हो. फाईट मोडवरती जाते, बाळाची ग्रोथ थांबते. बरोबर. हा. सो या पिरियडमध्ये आपल्याला ते प्रकर्षाने अवॉइड करायचे, घरातलं प्रसन्न आल्हाददायक उत्साही वातावरण ठेवायचे, हम्म. म्युझिक चालवायचे, सायलेंट म्युझिक, तुमच्या कुठल्या आवडत्या प्रार्थना आहेत ते तुम्ही रोज रेग्युलर म्हटल्या पाहिजेत, आणि तुमचं लाईफस्टाईल प्रॉपर पाहिजे, ब्रह्ममुहूर्तावरती उठलं पाहिजे, उशिरा झोपलं नाही पाहिजे, फास्ट फूड सगळं अवॉइड केलं पाहिजे, सात्विक विचार केले पाहिजे, चांगली चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, खूप छान डिस्कशन व्हायला पाहिजे, बाळाचे फ्युचर प्लॅनिंगबद्दल पण नवरा बायकोंमधले डिस्कशन अपेक्षित आहेत, आणि या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सुंदर वेनी तुम्ही एक्सप्लेन केल्यात. आजच्या पॉडकास्टमध्ये खूप इंटरेस्टिंग टॉपिक्स कव्हर केले तुम्ही, आणि मी तुमचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. म्हणजे गर्भसंस्कार विषयी जर कोणाला तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, आणि बाकी सर्व डिटेल्स मी तुमची डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. सो खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान टॉपिक आज डिस्कस केला आपल्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू इथं बोलवल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.